सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे राजश्री शाहू वरिष्ठ स्वायत्त महाविद्यालय लातूर अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण, संधी आणि आव्हानं या विषयावर या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्याचं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कसे फुलावे आज फुलाने हळूच पाकळी अशी गळावी, मृदू मुलायम तरल वायूवर एक एक ती उधळून द्यावी. कॉन्फिडन्स अँड हार्ड वर्क इज द बेस्ट मेडिसिन टू किल द it will make a successful person. ऑनलाईनच्या या राष्ट्रीय कार्यशाळेच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रमुख पाहुणे डॉक्टर आदरणीय विकास सुकाळे सर साधन व्यक्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे या ऑनलाईनच्या माध्यमातून मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नवीन शैक्षणिक धोरण 2020 संधी आणि आव्हाने या वेबिनारचे अध्यक्ष राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य माझे मित्र डॉक्टर महादेव गव्हाणे सर. खरं तर गव्हाणे सराबद्दल काय बोलावं असंच मला नेहमी वाटतं, कारण ते एवढे उपक्रमशील आहेत, उपक्रमशील प्राचार्य आहेत, तरुण आहेत, उत्साही आहेत आणि सर्वांना एकत्रित घेऊन कसं काम करायचं याचं शिक्षण त्यांना याच महाविद्यालयामध्ये मिळालेलं आहे. अगदी सर्वांना एक संघ ठेवून महाविद्यालयाचा विकास त्यांच्या कार्यामध्ये होत आहे. आणि जेव्हा जेव्हा मी शाहू कॉलेजच्या बातम्या वाचतो तेव्हा आम्हाला खरंच आमचं मन भरून येतं आणि मला तर फार आनंद होतो. परंतु सर आता जेव्हा म्हणले की कार्यक्रमाचे पाहुणे, मला थोडंसं अवघडल्यासारखं झालं. सर मी पाहुणा नाही, मी आपलाच आहे. घरचाच आहे सर. इथे त्या ठिकाणी मी आपली सेवा केली आहे आणि अजूनही मी शाहू कॉलेजचाच काही अंश आहे असं समजतो. आणि शाहू कॉलेजची शिदोरी एवढी मोठी आहे सर की बाहेर कुठेही आपण काम करत असताना लोक असं म्हणतात की हे शाहू कॉलेजून आलेत म्हणून. हे कशामुळे म्हणतात तर तिथं जी काम करण्याची शिस्त आपल्याला मिळालेली आहे, मला ते जे बाळकडून मिळालेले, आपल्या सर्व स्टाफ कडून मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य त्या काळामध्ये डॉक्टर वाघमारे सर होते, आदरणीय डॉक्टर जाधव सर होते, कावळे सर होते. यांच्याकडे पाहून जे आपण शिकलो, सिनियर स्टाफ मेंबर कोण जे पाहून शिकलो, तर ते काही केलं, काही बाहेरच्या वातावरणाचा परिणाम त्यावर होत नाही. आपण आपली कामाची पद्धती तीच ठेवतो. खरं तर यामध्ये सुद्धा मी फारसं काही शैक्षणिक धोरणामध्ये तज्ज्ञ नाही, परंतु सरांनी परवा मला सांगितलं आणि मी कुठलंही काम सांगितलं की त्याचा अभ्यास करायचा आणि त्याची जेवढी शक्य आहे तेवढी मांडणी करायची, अशा प्रकारचं धोरण ठेवून मी त्याची मांडणी करत आहे. तर या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य माझे मित्र डॉक्टर एस.एन. शिंदे सर, डॉक्टर ए.जे. राजू सर, त्यानंतर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गाडे सर, डॉक्टर चंद्रकांत वलाकाटे सर, प्राध्यापक गायकवाड सर, एल.आर. माने मॅडम, त्याचबरोबर माझे मित्र वेदपाठक सर, डॉक्टर धुमाळ सर, डॉक्टर रत्नाकर कांबळे सर, देवनाळकर सर, डॉक्टर रमेश भालेराव, महाविद्यालयाचे विविध सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, या सर्वांनाच्या दृष्टिकोनातून किंवा शक्यतो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरण त्यांना समजून यावं या भागातून हा विषयाची मांडणी मी थोडक्यात करणार आहे. हा विषय मी 3-4 भागामध्ये मांडणार आहे. एकतर नवीन शैक्षणिक धोरण समजून घेत असताना मागील शैक्षणिक धोरण काय होतं, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल झालेले आहेत, तर त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचाही आढावा थोडक्यात या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण 2020 काय आहे, त्यामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत, त्यानंतर यामध्ये विद्यार्थ्याच्या बाकीच्या टिप्पणी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना संधी कोणत्या आहेत आणि हे धोरण राबवत असताना अडचणी कोणत्या येणार आहेत, या दृष्टिकोनातून मी याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. खरं तर यामधला फार मोठा तज्ज्ञ मी मुळीच नाही. वलाकडे सरांनी जेव्हा गाडेकर सरांनी मला फोन केला तेव्हा फक्त विद्यार्थ्यासमोर हा विषय मांडायचा आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा एवढंच मला सांगितलं होतं. पण त्यांनी रात्री सांगितलं की सर जरा विषय तुम्ही डिटेल मांडा, म्हणून पुन्हा या विषयाचा डिटेल मी थोडासा आढावा घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांना शिक्षण म्हणजे काय या सर्वांची माहिती आहे. शिक्षणाच्या अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. शिक्षण म्हणजे आत्मपरीक्षण किंवा शिक्षण म्हणजे आत्मशिक्षण, शिक्षण म्हणजे सुप्त गुणांचा विकास, अशा वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. किंवा जसा विकास झाला पाहिजे
तसा तो होण्यास मदत करणे, अशी व्याख्या सुद्धा मारिया मॉन्टेसरी, बर्टन रसेल व नील यांनी केलेली आहे. खरं तर हे निसर्गवादी विचारवंत आहेत. आपण जर वेगवेगळ्या विचारवंताचा आढावा घेतला जगामध्ये, तर हे विचारवंतांची सुद्धा आपल्याला विभागणी करता येते. काही विचारवंत हे व्यापारवादी विचारसरणीचे होते, काही विचारवंत हे निसर्गवादी विचारसरणीचे होते, काही विचारवंत हे उदारमतवादी होते, त्यानंतर नवउदारमतवादी, साम्यवादी, राष्ट्रवादी, या सगळ्या लोकांनी, या सगळ्या तज्ञांनी त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षणाची संकल्पना आपल्या व्याख्येतून मांडलेली आहे. युनेस्कोची एक सर्वसमावेशक व्याख्या आहे, ती म्हणजे जीवनाच्या सर्व व्यवहारीकरता महत्वाचे ज्ञान, कौशल्य व जाणीव संक्रमित करणारे संघटित व सातत्याचे अध्यापन म्हणजे शिक्षण, अशा प्रकारची युनेस्कोने व्याख्या केलेली आहे. आता या व्याख्यामध्ये जास्त आपल्याला काय जाण्याची गरज नाही, परंतु सुरुवात करत असताना शिक्षणाचा अर्थ विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, त्याच्या कानावरून गेला पाहिजे, म्हणून हा मुद्दा या ठिकाणी मी घेतलेला आहे. एकंदरीत शिक्षण जे आहे ते शिक्षण समाज परिवर्तनाचं साधन आहे. कारण शिक्षणामुळे समाजामध्ये बदल होतो. जसा बदल पाहिजे तसा शिक्षणामुळे आपणाला हा बदल घडवून आणता येतो. समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणायचं असेल तर त्यासाठी शिक्षण हे एक महत्वाचं माध्यम आहे. समाजाच्या गरजा आपण अर्थशास्त्रामध्ये शिकतो. मानवाला गरजा अनंत आहेत असं रॉबिन्सन सांगितलं, परंतु या गरजा काही स्थिर नाहीत. या गरजामध्ये वाढ होत असते, गरजामध्ये बदल होत असते, आणि या गरजा पुनरुद्भवी आहेत. म्हणजे या गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात. म्हणजे गरजामध्ये कालानुरूप बदल होतो. त्याप्रमाणे मग गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधनं आहेत त्या साधनामध्ये सुद्धा बदल होतात. ही साधनं वेळ, पैसा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा प्रकारची सर्व साधनं आहेत. या साधनाच्या कक्षा सुद्धा दिवसेंदिवस रुंदावतात आणि त्यामुळे मग शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा नवीन प्रकारची भर पडते किंवा नवीन पैलू शिक्षण पद्धतीमध्ये आणावे लागतात. आणि हे नवीन पैलू आणण्यासाठीच किंवा त्याच मुख्य कारणाने शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवण्यासाठी वेगवेगळ्या समित्या किंवा वेगवेगळे आयोग हे नेमले जातात आणि कालानुरूप जे आपल्याला बदल हवे आहेत ते सर्व बदल आपण शिक्षणाच्या माध्यमातून करून घेतो आणि समाजामध्ये सुधारणा करत असतो. आपल्याकडे भारतीय शिक्षणाची पार्श्वभूमी जर पाहिली तर 1935 मध्ये शैक्षणिक विकासाची कल्पना संपूर्णतः ब्रिटिश शासनाच्या उपयोगाची होती. ही शिक्षण पद्धती मेकॉले यांनी आणली होती आणि ब्रिटिश कार्य करत असताना त्यांना कारकुनांची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने ही शिक्षण पद्धती तयार केली आणि हेच धोरण ब्रिटिशांना राबवलं. स्वातंत्र्यानंतर लगेचच 1948 मध्ये उच्च शिक्षणावर पहिले युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलं. त्याला आपण मराठीमध्ये विद्यापीठ शिक्षण आयोग असं म्हणतो किंवा डॉक्टर राधाकृष्णन आयोग असे आपण म्हणतो. तर 1948 मध्ये या आयोगाची स्थापना झाली आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपला अहवाल 1949 मध्ये सादर केला. या अहवालामध्ये त्यांनी शिक्षणाची काही महत्वाची उद्दिष्ट सांगितलेली आहेत. एक तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याचा अर्थ समजावणे, विद्यार्थ्यांना लोकशाही प्रशिक्षण देणे. तर या अनुषंगाने त्यांनी सर्व शिक्षणाची उद्दिष्ट ठरवली आणि ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांनी काही शिफारसी केल्या. त्यातल्या एक मोजक्या 2-3 शिफारसी मी फक्त तुम्हाला सांगतो. एक तर विद्यार्थ्यांना जर आयुष्याचा अर्थ समजून द्यायचा असेल तर त्याच तोडीचे पात्रताधारक प्राध्यापक नियुक्त करावेत. त्यानंतर त्यांनी स्त्री शिक्षणालाही महत्व दिलेलं आहे. शिक्षणाला त्यानंतर विद्यापीठ शिक्षण विषयाचं किंवा विद्यापीठ शिक्षण विषयाचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करावा. ही एक महत्वाची शिफारस डॉक्टर राधाकृष्णन केलेली आहे. विद्यार्थ्यांना हे माहित असेल की समवर्ती सूची म्हणजे काय, की आपल्या घटनेमध्ये राज्य सरकारने कोणती कामं करावीत, केंद्र सरकारने कोणती कामं करावीत, या संदर्भात 7व्या कलमामध्ये याचं विश्लेषण केलेलं आहे. केंद्र सूची म्हणजे केंद्राने करावयाची कामे, केंद्राने करावयाचे कायदे, यामध्ये जवळपास 91 विषय आहेत. त्यानंतर दुसरी राज्यांनी करावयाची कामं, यामध्ये जवळपास 62 विषय आहेत. आणि तिसरी सूची जी आहे ती समवर्ती सूची आहे, यामध्ये जवळपास 51 विषय आहेत. समवर्ती सूचीमध्ये जे विषय येतात त्या विषयामध्ये केंद्र आणि राज्य हे दोन्ही मिळून त्या ठिकाणी काम करतात. तर शिक्षण हा दोघांनी मिळून करावायचं भाग आहे. तर हे समवर्ती सूचीवर आपल्याला स्पष्ट होतं. आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की विद्यार्थ्याची जबाबदारी ही
विद्यार्थ्यांच्या विकासाची जबाबदारी ही केंद्र सरकारची असावी. तर अशा प्रकारच्या मुख्य शिफारसी डॉक्टर राधाकृष्णन यांनी केलेल्या आहेत. पुढं याच काळामध्ये म्हणजे 28 डिसेंबर 1953 मध्ये डॉक्टर अब्दुल किंवा डॉक्टर मौलाना अबुल कलाम यांनी युजीसीची युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनची स्थापना केली. त्यानंतर हा आढावा घेत असताना दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपला घ्यावा लागेल, तो म्हणजे माध्यमिक शिक्षण आयोग. त्याला आपण मुदलियार आयोग असंही म्हणतो. माध्यमिक शिक्षण आयोग हा सप्टेंबर 1952 मध्ये नेमला आणि याचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार होते, म्हणून आपण त्यांना मुदलियार आयोग असं आपण म्हणतो. त्यांनी आपला अहवाल जून 1953 मध्ये शासनाला सादर केला. या आयोगामध्ये प्रामुख्यानं माध्यमिक शिक्षणाविषयी शिफारसी किंवा त्यासाठी हा नेमलेला आहे, म्हणून या आयोगाला माध्यमिक शिक्षण आयोग सुद्धा म्हणतात. या आयोगाने माध्यमिक शिक्षण पद्धतीच्या वेगवेगळ्या त्रुटी सांगितल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं हे शिक्षण एकांगी होत आहे, शिक्षण यंत्रणा केवळ परीक्षाभिमुख होत आहे, अशा प्रकारच्या त्रुटी. आणि या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी त्यांनी काही ज्या वेगवेगळ्या शिफारसी केलेल्या आहेत, त्या शिफारसीमध्ये पुन्हा 1-2-4 शिफारसी मी तुम्हाला सांगणार आहे. एक तर माध्यमिक शिक्षण हे 7 वर्षाचे असावे. तर 7 वर्षाचे म्हणजे वय वर्ष 11 ते वय वर्ष 17 पर्यंत हे शिक्षण असावे माध्यमिक शिक्षण, अशा प्रकारची शिफारस मुदलियार आयोगाने केलेली आहे. त्यानंतर 7 वर्षपैकी उच्च माध्यमिक शिक्षण हे 3 वर्षाचे असावे, अशी त्यांनी शिफारस महत्वाची केलेली आहे. त्यानंतर तांत्रिक विद्यालयाची उभारणी करावी आणि अभ्यासक्रम लवचिक असावा, जेणेकरून त्यामध्ये समाजाभिमुख आपल्याला हे बदल करता येतील, अशा प्रकारची शिफारस मुदलियार आयोगाने केलेली आहे. अभ्यासक्रमात लवचिक ही सुद्धा संकल्पना कसे अर्थशास्त्री संकल्पना आहे. लवचिक अलौकिक अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहित असेल. लवचिक म्हणजे ज्यामध्ये आपल्याला बदल करता येतो, समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे, शिक्षण पद्धतीमध्ये बदल करता आला पाहिजे, या अनुषंगानं ही शिफारस केली आहे. नाहीतर शेवटी उद्देश काय आहे, मानवाचा अंतिम ध्येय काय, वेलफेअर इकॉनॉमिक्स, सामाजिक कल्याण, मानवी कल्याण, हेच आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे. हे सर्व कशासाठी करायचं आहे, तर हे उद्दिष्ट आपल्याला शिक्षणामधून पूर्ण झालं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं मग डॉक्टर मुदलियार यांनी अभ्यासक्रमातली लवचिकता आणि ही लवचिकता समाजाभिमुख असली पाहिजे, अशा प्रकारची शिफारस त्यांनी केलेली आहे. त्यानंतर 1958 मध्ये एक छोटी समिती नेमली, स्त्री शिक्षणासाठी एक राष्ट्रीय समिती नेमली 1 मे 1958 रोजी. या समितीच्या अध्यक्षा दुर्गाबाई देशमुख होत्या. त्यांनी 1959 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि स्त्री शिक्षणाच्या विस्तारासाठी, गुणवत्तेसाठी त्यांनी वेगवेगळ्या शिफारसी केल्या. त्यातल्या 2-3 शिफारसी एक महत्वाच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढचा शिक्षण आयोग समजत असताना मागे काय झालं, त्या सर्व बाबी तुमच्या लक्षात विद्यार्थ्यांच्या आल्या पाहिजेत. आणि म्हणून या सर्व मागील बाबीचा मी थोडक्यात तुमच्या समोर आढावा घेणार आहे. तर स्त्री शिक्षणाला प्राधान्य द्यावे, अशी दुर्गाबाई देशमुख यांनी सुद्धा शिफारस केलेली आहे. त्यानंतर मुलींना शिष्यवृत्ती द्यावी, मुलींसाठी वसतिगृह उभा करावेत, अशा वेगवेगळ्या मुलींच्या उत्थानासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या त्यांनी शिफारसी केलेल्या आहेत. तर यानंतर पुन्हा एक 1964 मध्ये एक महत्वाचा आयोग नेमला, शिक्षण आयोग, किंवा त्याला कोठारी असा आयोग असंही म्हणतो. कोठारी आयोग आपण का म्हणतो, कारण या आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर DS कोठारी होते. तर या आयोगाचं महत्व बघा, या आयोगामध्ये 17 सदस्य होते, पण 17 सदस्यापैकी 5 सदस्य हे वेगवेगळ्या देशाचे होते. यामध्ये इंग्लंड आहे, जपान आहे, रशिया आहे, फ्रान्स आहे, USA आहे. तर हे 5 वेगवेगळ्या देशाचे सदस्य होते. त्यामुळं अतिशय विचार करून त्यांनी याच्या शिफारसी केलेल्या आहेत. त्यांनी कोठारी आयोगाने शिक्षणाचा त्यांनी हेतू स्पष्ट केलेला आहे. एक तर राष्ट्रीय शिक्षण यंत्रणेचे ध्येय हे राष्ट्रीय व सामाजिक एकात्मता हे असावे, अशा प्रकारची मांडणी त्यांनी या आयोगामध्ये केलेली आहे. यासाठी राष्ट्रीय विकासाचे शिक्षण हे सर्वोत्तम लक्ष त्याचं असलं पाहिजे आणि या उद्देशाने शिक्षणामध्ये सर्व सुधारणा झाल्या पाहिजेत, असं कोठारी आयोगाने सांगितलेलं आहे. कोठारी आयोगाच्या सुद्धा अनेक शिफारसी, त्यामध्ये आपल्याला त्याच्यावर एक विशेष सेपरेट लेक्चर घेता येऊ शकतं, परंतु ती वेळ नाही. केवळ त्याच्या महत्वाच्या शिफारसी तुम्हाला सांगतो. एक तर त्यांनी सांगितलं की पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेत असताना विद्यार्थ्याचं वय 6 वर्षापर्यंत पूर्ण झालं पाहिजे, हे आजही आपण शिफारस पाहतो आहोत. त्यानंतर 10वीला बाह्य परीक्षण असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोठारी आयोगाने शिक्षणाची संरचना आपल्याला घालून दिलेली आहे.
शिक्षण पद्धती, त्याला एज्युकेशन पॅटर्न आपण असं म्हणतो, जो 10+2+3 हा एज्युकेशन पॅटर्न आहे, तो पॅटर्न या कोठारी आयोगाचा पॅटर्न आहे. तर या पॅटर्न थोडक्यात विश्लेषण सांगतो, कारण या पॅटर्न मध्ये काय बदल झाला हे पुढे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये येणार आहे. म्हणून तुम्हाला थोडक्यात मी सांगतो, एक तर पूर्व प्राथमिक शिक्षण हे 4 ते 6 वर्षापर्यंत असावं. प्राथमिक शिक्षण हे 1ली ते 4थी पर्यंत असावं. उच्च प्राथमिक शिक्षण इयत्ता 5वी ते 7वी पर्यंत. माध्यमिक शिक्षण इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत असावे. आणि उच्च माध्यमिक शिक्षण 11वी आणि 12वी असावे. आणि त्यानंतर मग पदवीचं शिक्षण 12वी नंतर 3 वर्ष प्रकारचे असावे. अशा प्रकारचा एज्युकेशन पॅटर्न हा कोठारी आयोगाने घालून दिलेला आहे. ह्यालाच आपण 10+2+3 ही शिक्षण पद्धती किंवा हा एज्युकेशन पॅटर्न असं आपण म्हणतो. सध्या जो चालू आहे तो 10वी, त्यानंतर 2 वर्ष 12वी आणि त्यानंतर पुन्हा 3 वर्ष पदवी, अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे. या पॅटर्न मध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बदल केला आहे, म्हणून थोडं तुम्हाला हे विस्ताराने सांगितलेलं आहे. या कोठारी आयोगाच्या नंतर पहिला राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 मध्ये जाहीर केलं. याचं कारण असं होतं की कोठारी आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी किंवा त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी 1968 मध्ये हे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केलं आणि त्या धोरणामध्ये वेगवेगळे ठराव संमत झाले. हे ठराव कोणते होते? साधारणतः त्यामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्यावे, शिक्षकांना प्रशिक्षण आणि मानाचं पद मिळावं, शिक्षणामध्ये सर्वांना समान संधी मिळाव्यात, प्रौढ शिक्षणाला प्राधान्य द्यावं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यासाठी आपण भांडतो मराठवाडा पातळीवर की प्रादेशिक विषमता, शिक्षणामधील प्रादेशिक विषमता कमी करावी, हे पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि या धोरणाने 10+2+3 हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न सर्व देशामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राने याच काळामध्ये हा पॅटर्न लागू केलेला आहे. त्यानंतर 1977 मध्ये राष्ट्रीय आढावा शिक्षण संदर्भात एक समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष ईश्वरभाई पटेल होते आणि त्यांनी कामावर आधारित शिक्षण असावे अशा प्रकारची एक प्रमुख शिफारस केली. अनेक त्यांच्या शिफारसी आहेत, परंतु ही त्यांची एक प्रमुख शिफारस आहे की कामावर आधारित ही शिफारस किंवा कामावर आधारित शिक्षण असावे अशा प्रकारची त्यांनी एक शिफारस केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये एक आलं. त्याला आपण असंही म्हणू की दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राजीव गांधीच्या काळामध्ये आलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नंतर त्यावेळेस मग आचार्य राममूर्ती हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी आपला अहवाल 1986चा अहवाल 1990 मध्ये सादर केला. या धोरणामध्ये शिक्षणामध्ये सर्वसमावेशकता असावी आणि राजीव गांधी यांनी त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा प्रकारे यावर किंवा या मुद्द्यावर त्यांनी भर दिलेला आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कॉम्प्युटरची सुरुवात, कॉम्प्युटरचा विस्तार, त्याचं ज्ञान हे याच काळात 85 नंतर आलंय. 86 या धोरणाच्या नंतरच ते आलेलं आहे. परंतु या काळामध्ये कॅबच्या विनंतीनुसार पुन्हा 1991 मध्ये या राममूर्ती यांच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी डॉक्टर जनार्दन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचं गठन केलं आणि त्या समितीनं आपला अहवाल 1992 मध्ये सादर केला. आता पहा तुम्ही, 1992 म्हणजे हा जो कालखंड आहे हा कालखंड जागतिकीकरणानंतरचा कालखंड आहे. आपण जर शैक्षणिक धोरणाचा मागचा आढावा घेतला तर जागतिकीकरणापूर्वी शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे वेगळी होती आणि जागतिकीकरणानंतर या उद्दिष्टामध्ये बदल झालेला आहे. याचा आढावा आपला पुढे येणारच आहे. पण इथून पुढे जी शैक्षणिक धोरण आहेत तर त्यामध्ये हा बदल प्रामुख्याने तुम्हाला जाणवेल. तर 1992च्या नंतर जागतिकीकरणानंतर शिक्षणाच्या स्वरूपामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होत आहे आणि त्यामध्ये मग जागतिकीकरणाला समर्थपणे यशस्वीपणे तोंड देण्यासाठी आपला विद्यार्थी तयार झाला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या अंगी तसे गुण निर्माण झाले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे उपाय सुचवले आणि मग जागतिकीकरणानंतरच या काळात राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेची स्थापना 1990 मध्ये झालेली आहे. त्याचबरोबर नंतर राष्ट्रीय मानांकन परिषदेची स्थापना 1994 मध्ये झाली. आपण जो नॅकला रिपोर्ट सादर करतो त्यासाठी IQAC ची स्थापना किंवा ही संकल्पनेची स्वीकृती सुद्धा याच काळामध्ये झालेली आहे. तर अशा प्रकारच्या जागतिकीकरणानंतर यामध्ये बदल होत आहेत. त्यानंतर 2005 मध्ये
राष्ट्रीय ज्ञान आयोगाला पंतप्रधानांचे उच्चस्तरीय सल्लागार म्हणून कार्य करण्यासाठी श्री सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञान आयोगाचं गठन भारत सरकारने केलं. आणि या ज्ञान आयोगाने एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत ही ज्ञानाची भूमी आहे, नॉलेज लँडस्केप त्याला आपण मानलेला आहे त्यांनी. आणि त्या अनुषंगानं शैक्षणिक केंद्राची त्यांनी एक शब्द वापरलाय, तो म्हणजे एज्युकेशनल हब. एज्युकेशनल हबची निर्मिती करावी अशी श्याम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीची ही शिफारस आहे. श्याम पित्रोदा यांनी त्यांच्या अहवालामध्ये जवळपास 300 प्रमुख उद्दिष्ट त्यांचे ठेवलेली आहेत. तर त्यामध्ये सर्वात महत्वाची उद्दिष्ट आहेत तर ते एज्युकेशनल एक्सपान्शन, एज्युकेशनल इन्क्लुजन अँड एज्युकेशन एक्सलन्स अशा प्रकारची 3 महत्वाची उद्दिष्टे आपल्याला श्याम पित्रोदा यांनी दिलेली आहेत. श्याम पित्रोदा यांच्या नंतर डॉक्टर यशपाल समिती 2008 मध्ये नेमलेली आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोगानंतर शिक्षणामध्ये नूतनीकरण करणे, शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी देणे यासाठी यशपाल समितीचं गठन 2008 मध्ये केलं. आणि यशपाल समितीने आपला अहवाल 94 पानाचा हा अहवाल आपला सादर केला आहे. आणि या अहवालामध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये शिक्षणाच्या बरोबरीने संशोधन कार्य सुद्धा झालं पाहिजे, किंबहुना ते अनिवार्य असलं पाहिजे, अशा प्रकारची शिफारस त्यांनी यामध्ये केलेली आहे. यासाठी सर्व संशोधन कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला विद्यापीठाला जोडलं पाहिजे आणि विद्यापीठामध्ये संशोधना शाखाचा समावेश असला पाहिजे किंवा सर्व शाखा संशोधन कार्याशी जोडल्या पाहिजेत, अशा प्रकारचं सूचित त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर मग 2013 मध्ये राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, त्याला आपण रुसा असं म्हणतो, सर्वांना जे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करतात सर्वांना रुसाचं अनुदान सर्वांना हे माहीत आहे. मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारने शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी किंवा गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान सुरू केलं. आणि त्याचं कारण की 2007 मध्ये आपला GER म्हणजे भारताचा GER केवळ 15% होता. GER म्हणजे काय? ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ. त्याला मराठीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी सांगता येईल की एकूण विद्यार्थ्यांपैकी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं गुणोत्तर, त्याला आपण GER असं म्हणतो. आणि हा भारताचा GER किती होता? फक्त 15%. आणि सर्वात जास्त GER हा 83% युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा होता, असं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेनं त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. या काळामध्ये महाराष्ट्राचा GER किती होता? 23.6%. आणि भारतामध्ये सर्वात जास्त GER हा गोवा राज्याचा 50.1% होता. आणि मग संशोधनानंतर असं लक्षात आलं की भारताचे यामध्ये प्रमाण फक्त 2.3% आहे आणि सर्वात जास्त युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचं प्रमाण हे 23% असल्याचा उल्लेख आहे. तर अशा प्रकारची ही सर्व पार्श्वभूमी मागील शैक्षणिक आयोगाची आहे, शैक्षणिक वेगवेगळ्या धोरणाची आहे. आता याच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय बदल झाले किंवा काय बदल होत आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना समजावं, विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे की आतापर्यंत शिक्षणावर सरकारने काय काय केलेलं आहे, कोणकोणते आयोग नेमलेले आहेत, त्यांच्या शिफारसी कोणत्या आहेत, हे विद्यार्थ्यांना समजावं म्हणून हा अतिशय मी थोडक्यात या ठिकाणी हा आढावा घेतलेला आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयाला येऊ की नवीन शैक्षणिक धोरण 2020, न्यू एज्युकेशनल पॉलिसी 2020 किंवा 2020. 2014च्या नंतर खर तर या पाळीची सुरुवात झाली. 2014 नंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच्या राष्ट्रीय शैक्षणिक आयोगाचा आढावा घेण्यासाठी 2016 मध्ये माजी केंद्रीय सचिव PSR सुब्रमण्यम त्यांच्या अध्यक्षतेखाली एक शैक्षणिक समिती नेमली होती. खरं तर तुम्ही जर पाहिलं तर याची सुरुवात स्मृती इराणी ह्या त्यावेळेस नाव वेगळं होतं, मनुष्यबळ शिक्षण मंत्री होत्या 2015 मध्ये. आणि त्यांनी नवीन शैक्षणिक सुधारणा मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर 2016 मध्ये पहिल्यांदा हे धोरण मांडलेलं आहे, जर आपण थोडंसं खोलात गेलो त्याच्यात. आणि यावर मग जनतेकडून वेगवेगळ्या सुधारणा मागवण्यात आल्या, परंतु काही कारणानं हे धोरण मंजूर होऊ शकलेलं नाही. त्यानंतर मग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी दुसरा प्रयत्न हा इस्रोचे माजी अध्यक्ष K. कस्तुरीरंगन
यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली आणि एक सेकंड ट्राय किंवा दुसरा प्रयत्न करण्यात आला. आता या कमिटीला जे एका वाक्यातलं, अनेक तसं त्याला उद्दिष्ट सांगितले होते, परंतु एका वाक्यातलं त्याला उद्दिष्ट जर सांगायचं असेल तर अंतिम उद्दिष्ट काय शिक्षणाचं, तर भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे. जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं अंतिम उद्दिष्ट आहे, अगदी 2-4 शब्दामध्ये सांगायचं असेल तर. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मग या समितीनं, कस्तुरीरंगन समितीनं वेगवेगळ्या शैक्षणिक धोरणाचा, आतापर्यंत झालेल्या शैक्षणिक धोरणाचा सर्व त्यांनी आढावा घेतलेला आहे. वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत आणि मग याचा आढावा घेऊन 29 एक नवीन धोरण त्यांनी बदलण्यासाठी किंवा तयार केलं. ते 29 जुलै 2020 मध्ये भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे संपूर्ण देशाला किंवा त्यांनी संसदेमध्ये मान्य करून लागू केलेला आहे. आता हा आयोग एक विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो की कधी कधी त्यांना एमपीएससी मध्ये, युपीएससी मध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात, तर त्यांनाही थोडंसं माहिती व्हावं म्हणून हे आयोग वगैरे सांगतो की याचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन, माजी संचालक इस्रो कर्नाटक बेंगळूर त्या ठिकाणचे होते. त्यानंतर याचे वेगवेगळे सदस्य होते, त्यामध्ये वसुधा कामत, माजी कुलगुरू एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई, मंजुळ भार्गव होत्या, त्या USA मधल्या आहेत. रामशंकर कुरील हे माजी कुलगुरू मध्य प्रदेशामध्ये आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीचे. त्यानंतर TV कटिमनी हे कुलगुरू इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेशाचे आहेत सदस्य म्हणून. त्यानंतर कृष्णमोहन त्रिपाठी शिक्षण संचालक उत्तर प्रदेशचे ते आहेत. त्यानंतर मजीर आसिफ हे नवी दिल्लीचे होते त्यामध्ये. त्यानंतर MK श्रीधर हे कर्नाटकाचे आहेत. त्यानंतर त्याचे सचिव जे आहेत ते शकील टी हे भारत सरकारचे आहेत. आणि मग त्यानंतर याच्यापैकी त्यांनी एक मसुदा समिती नेमली. त्या समितीमध्ये मंजुळ भार्गव, के. रामचंद्रन, अनुराग बेहर, लीना चंद्रन वाडिया अशा प्रकारचे हे मसुदा समिती होते. केवळ हे विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी तुम्हाला मी हे थोडक्यामध्ये सांगत आहे. सर्व सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि न्याय पद्धतीचे शिक्षण उपलब्ध करून देणारी एक नवीन शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे हे या धोरणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि यासाठी मग नियमन आणि शासनासह शैक्षणिक रचनेच्या सर्वांगामध्ये सुधारणा करण्यासाठी या धोरणानं प्रस्ताव मांडलेला आहे. आता या धोरणाचा प्रस्ताव जो मांडलेला आहे, हा प्रस्ताव जवळपास 66 पानाचा प्रस्ताव आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 27 प्रकरणे आहेत आणि ही 27 प्रकरणे 4 भागामध्ये विभागलेली आहेत. 66 पानाचा अहवाल नेटवर आहे, मी हा नेटवरच पाहिलेला आहे 2 दिवसामध्ये. आणि त्याच्यानंतर हे सर्व मुद्दे घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांना हे सर्व त्यामध्ये मुद्दे तुम्हाला मिळतील, फक्त तुम्ही शोधा. तर 66 पानाचा अहवाल आणि 27 प्रकरण आहेत, हे 4 भागामध्ये विभागले आहेत. तर त्याचा थोडक्यात या ठिकाणी मी तुम्हाला आढावा घेतो. एक तर यामध्ये सुरुवातीला शालेय शिक्षणाचा एक भाग आहे, स्कूल एज्युकेशन. या स्कूल एज्युकेशनच्या संदर्भानं या अहवालामध्ये प्रकरण 1 ते 8 पर्यंतचा भाग दिलेला आहे. आता या प्रकरण 1 ते 8 मध्ये कोणकोणते वेगवेगळे मुद्दे आहेत, तर पहिला एक मुद्दा आहे की प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण, असाही त्याचा एक मुद्दा आहे. हे सदरील शिक्षण त्यांनी हे जे शिक्षण आहे बाल्यावस्थेतील शिक्षण हे प्रारंभिक वर्षाच्या महत्वावर भर देते. आणि त्यांचं मत असं आहे, एक मिनिट, आणि त्यांचं मत असं आहे की सन 2025 सालापर्यंत 3 ते 6 वयोगटातील सर्व मुलांना प्रारंभिक बाल्यावस्थेमध्ये दर्जेदार निगा. आता निगाचा अर्थ तुम्ही लावून घ्या, त्याला केअर हा शब्द यामध्ये वापरलाय. केअर म्हणजे निगाच, म्हणून मी त्याचं भाषांतर करून हा निगा शब्द घेतलेला आहे. बाल्यावस्थेतील दर्जेदार निगा आणि शिक्षण दिले जात असल्याची दक्षता घेणे, यासाठी उपाययोजना यामध्ये सुचवलेल्या आहेत. याकरिता गुंतवणुकीमध्ये एक लाक्षणिक स्वरूपामध्ये ट्रिमेंडसली वाढ होणे आवश्यक आहे. आणि ही वाढ होऊन नवनवीन उपक्रम राबवण्याचा हेतू यामध्ये स्पष्ट केला या पहिल्या प्रकरणामध्ये. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये म्हणजे आपण स्कूल एज्युकेशन पाहत आहोत, यामध्ये त्याच्या दुसऱ्या भागामध्ये पायाभूत साक्षरता तंत्रज्ञान याचा समावेश आहे. म्हणजे आता 1ली ते 5वी मध्ये प्रारंभिक भाषा, यामध्ये गणित या विषयाकडे विशेष लक्ष द्यावं अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि सन
25 पर्यंत इयत्ता 5वी ते आणि त्यापुढे प्रत्येक वर्षात विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि तंत्रज्ञान आत्मसात होत असल्याची दक्षता घेणं अशा प्रकारचं नमूद केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या दुसऱ्या प्रकरणामध्ये सर्व शिफारसी दिलेली आहेत. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. शालेय शिक्षणासाठी 5 ते अधिक किंवा 5+3+3+4 बघा, पूर्वी काय पाहिलं आपण 10+2+3 असं आपण पाहिलं. आता त्याच्याऐवजी काय केलंय 15ची बेरीज 5+3+4 या रचनेवर त्यांनी अधिक भर दिलेला आहे. आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी अशा प्रकारची शैक्षणिक रचना यामध्ये करण्यात आलेली आहे. याचं विश्लेषण मी पुढच्या मुद्द्यामध्ये करणार आहे की 5+3+3+4 यामध्ये काय विश्लेषण केलं आहे. फक्त इथं मी त्या प्रकारचं थोडक्यात तुम्हाला हे एक आढावा मी तुम्हाला सांगत आहे. तर सन 2030 पर्यंत विविध उपाययोजना करून 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे GR हा तिथपर्यंत नेणे अशा प्रकारचं उद्दिष्ट सुद्धा यामध्ये ठेवलं आहे. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांपैकी पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं गुणोत्तर हे जवळपास 100% आपण नेऊ अशा प्रकारचंही यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना न्याय व सर्वसमावेशक शिक्षण या भागाचा सुद्धा या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये समावेश केलेला आहे. जन्म असेल किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी असेल यांच्याशी निगडीत कोणतीही बाब असेल तर त्या कोणत्याही बाबीमुळं विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी किंवा याची हमी देण्यासाठी यामध्ये अनेक प्रकारच्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्यानंतर एक प्रकरण हे शिक्षकावर आहे. असं प्रकरण तुम्ही पाहिलं तर शिक्षकांची नेमणूक करताना अतिशय सक्षम आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल असं त्यामध्ये सांगितलंय. खरं तर मी शाहू कॉलेज सारख्या स्वायत्त आणि एवढ्या चांगल्या कार्यक्षम महाविद्यालयाला प्राध्यापकांची नेमणूक पारदर्शक प्रक्रियेने करावी हे सांगणं काही उचित नाही. कारण मी तिथं स्वतः सर्व सर्व्हिस केलेली आहे आणि माझी निवड कशी झालेली आहे कुठलीही ओळख नसताना केवळ इंटरव्ह्यूच्या बेसवर ही माझी निवड झाली. आणि जेव्हा माझं तिथं सिलेक्शन झालं, विद्यार्थ्यांना थोडं सांगतो मी, जेव्हा माझं सिलेक्शन झालं मी घरी जाऊन सांगितलं तेव्हा अक्षरशः 8 दिवस माझ्या घरच्यांचा माझ्या सिलेक्शनवर विश्वास बसत नव्हता. कारण घरच्यांचं मत काय आहे की काहीतरी अमाऊंट दिल्याशिवाय काहीतरी वशील लावल्याशिवाय नोकरी मिळत नाही हे त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात बसलंय. परंतु शाहू सारखं महाविद्यालय आहे त्यामध्ये शिकवणारे खरंच ते सर्व मंडळी संचालक मंडळी आजही माझ्यासाठी किंवा पाटील साहेब असतील आजही माझ्यासाठी आदरणीय आहेत. त्याचबरोबर आजही मी जे काम करतोय पीपल्स कॉलेज ते सुद्धा सर्व स्वामीजींनी स्थापन केलंय तेही माझ्यासाठी आदरणीय आहे. कारण इथं सुद्धा माझी निवड सक्षम आणि पारदर्शक प्रक्रियेने झालेली आहे. तर यामुळे मला या दोन्ही महाविद्यालयाचा अभिमान आहे. आणि आपलं हे उद्दिष्ट आपण जे कार्य करत आहात ते उद्दिष्ट या शिक्षक या प्रकरणामध्ये किंवा त्याचं विश्लेषण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेलं आहे. शिक्षकांना गुणवत्तेच्या निकषानुसार बढती मिळावी याचा सुद्धा उल्लेख यामध्ये केलेला आहे. शिक्षकांच्या कामगिरीचं मूल्यमापन हे त्यांच्या भूस्त्रोतावर आधारित मूल्यमापन करण्यात यावं असंही यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे. त्यानंतर शालेय अनुशासन याचाही आढावा यामध्ये घेतलेला आहे. शाळांची व्यवस्था हा एक याचा आयोजनाचा भाग आहे. शालेय संकुलामध्ये आता संकुल म्हणजे काय की 10 ते 20 शाळांचा समूह, म्हणजे याला आपण अलीकडे क्लस्टर असं म्हणतो पहा, तर क्लस्टर पद्धती येणारच आहे. तर या शाळांचा समूह करण्यात येईल आणि अनुशासन व प्रशासन यांचे एक मूलभूत त्यांचं एकक त्या ठिकाणी असेल आणि त्याद्वारे मग सक्षम व्यावसायिक शिक्षण आणि शिक्षक समुदायाला सोबत घेऊन त्यांसाठी एक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. पायाभूत सुविधा म्हणजे त्याची इमारत असली पाहिजे, प्रयोगशाळेमध्ये उपकरणं असले पाहिजे, पाणी असलं पाहिजे, लाईट असली पाहिजे. हे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी पुरवण्याची दक्षता घेतली जाईल किंवा पुरवले जातील अशा प्रकारचं विश्लेषण या प्रकरणामध्ये केलेलं आहे. त्यानंतर शाळेचं नियमन करत असताना मध्ये जे स्वारस्य संघर्ष होतो तर हा संघर्ष टाळण्याच्या हेतूने शाळेचं नियमन प्रचालन एक स्वतंत्र समित्यामार्फत करण्यात येईल अशा प्रकारची भूमिका या अहवालामध्ये मांडण्यात आली आहे. एकंदरीत हे शालेयसाठी जर आपण विश्लेषण केलं की शालेय शिक्षण यासाठी नवीन या शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे तर हे जे तुम्हाला प्रकरणामध्ये वेगवेगळ्या मी
प्रकरणामध्ये जे सांगितलेलं आहे, तर त्यामध्ये एकंदरीत असं म्हणता येईल की 21व्या शतकातील कौशल्य किंवा आवश्यक शिक्षण या सर्वांचा चिकित्सात्मक विद्यार्थ्यामध्ये ही सर्व ह्या विद्यार्थ्यामध्ये या बाबी रुजल्या पाहिजेत. त्यासाठी अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्याच्या अनुभवावर किंवा अनुभवातून त्याला शिक्षण दिलं पाहिजे, यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. आणि या सर्व प्राथमिक शाळांचा जो अभ्यासक्रम आहे, हा सर्व अभ्यासक्रम NCERT ठरवणार आहे. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणानुसार 5वी पर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून देण्यात येईल आणि त्याचा अभ्यास NCERT ठरवेल. आणि मग 6वी पासून पुन्हा आपल्याला व्होकेशनल अभ्यासक्रम शिकता येणार आहे. मग त्यामध्ये वेगवेगळे उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. एक तर कार्पेंटर आहे, उदाहरणामध्ये कार्पेंटर आहे, लॉन्ड्री आहे, क्राफ्ट आहेत, असे अनेक किंवा विद्यार्थी व्होकेशनलसाठी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सुद्धा करता येईल, अशा प्रकारचा उल्लेख यामध्ये केलेला आहे. आता या नवीन शैक्षणिक धोरणामधील पहिला भाग झाला हा शालेय भाग. दुसरा भाग जो महाविद्यालयाशी संबंधित आहे तर तो आहे उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन. तर हायर एज्युकेशन संदर्भात या अहवालात 9 ते 19 प्रकरणांचा समावेश आहे. आता आपण महाविद्यालयामध्ये आपल्याला एक ट्रॅडिशनल शिक्षणामध्ये हाच विषय घेई आपण नेहमी एक गोष्ट आपण वाचतो की की पळण्याची शर्यत आहे आणि मग त्यामध्ये बदकाला प्रवेश घ्यायचा आहे. आता किंवा वेगवेगळे विषय आहेत, त्यामध्ये पळणे हा एक विषय आहे. मग त्यामध्ये बदक याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर बदकाने पळण्याचं शिक्षण कसं घ्यावं, त्यांनी कसं त्यामध्ये गुणवत्ता प्राप्त करावी, कारण त्याला येतंय, पोहता येतंय त्याला. तर अशा अडचणीमध्ये सध्या आपण आहोत आणि ही अडचण मग कमी करण्यासाठी या हायर एज्युकेशन मध्ये वेगवेगळे उपाय आहेत. आता आपण जे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतो तर ते सध्या कला, वाणिज्य, विज्ञान अशा या 3 शाखा आहेत. परंतु या नवीन शिक्षण धोरणानुसार नवीन मसुद्यामध्ये कला आणि विज्ञान या शाखामध्ये या शाखेचे विद्यार्थी, काही विद्यार्थी हे त्यांना दुसऱ्या पदवीचे त्यांना विषय निवडता येणार आहेत. म्हणजे मानवी शिक्षण असेल, विज्ञान, कला, स्पोर्ट, व्होकेशनल कोर्स हे सुद्धा त्यांना पर्याय देण्यात आलेले आहेत. आता यामध्ये एक त्यांनी नवीन शैक्षणिक रचना उच्च शिक्षणामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. विशाल आणि सर्व साधन समृद्ध, चैतन्यमय, वेगवेगळे शब्द त्यांनी आता भाषांतर आपल्याला पाहायला मिळतं. विविध शाखांनी सुसज्ज असणारं उच्च शिक्षणासाठी एक नवीन दृष्टी, नवीन संरचना, त्याला आर्किटेक्ट असं आपण म्हणतो, नवीन संरचना तर तयार करण्यात येईल. आणि सध्या अस्तित्वात असलेली 800 विद्यापीठ आणि 40,000 महाविद्यालये हे आता अध्यक्ष भाषणामध्ये आपले प्राचार्य आदरणीय डॉक्टर घवाने सरांनी सांगितलं की 15,000 महाविद्यालयामध्ये रूपांतर करण्यात येईल. म्हणजे बघा आता या ठिकाणी त्याचा म्हणजे काय, 40,000 महाविद्यालयाचं रूपांतर 15,000 मध्ये, मग आता त्यात कोणाचा नंबर लागतोय, कोण टिकतील, हा भाग नंतरचा आहे. पण त्याला त्यांनी शब्द उत्कृष्ट संस्थांमध्ये आपण किंवा उत्कृष्ट संस्थांमध्ये, उत्कृष्ट महाविद्यालयामध्ये त्याचं रूपांतरण करू किंवा त्याला संकलित करू, अशा प्रकारे त्यांनी यामध्ये मांडलेला आहे. त्यानंतर यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे उदारमतवादी. आता उदारमतवादी म्हणजे हा शब्द हा अर्थशास्त्राचा शब्द आहे. उदारमतवादी, नव उदारमतवादी, व्यापारवाद, निसर्गवाद. उदारमतवादी म्हणजे या ठिकाणी हा एक भांडवलशाहीच्या जसा पूर्वीचा शब्द आहे किंवा भांडवलशाही अर्थाने जेव्हा सुरुवातीला ॲडम स्मिथ यांनी भांडवलशाहीचं विश्लेषण अर्थशास्त्रामध्ये वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथाद्वारे केलं, तेव्हा त्यांनी उदारमतवाद हा एक त्यांनी मांडला. नंतर ते पुढं मार्शल आले आणि त्यांनी मग पुढं 1890 मध्ये प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ लिहून त्यामध्ये नव उदारमतवाद, निओ क्लासिकल इकॉनॉमिक्स हे मांडलंय. तसंच हा शब्द क्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणजे नव उदारमतवादी शिक्षण म्हणजे भांडवलशाहीचं हे एक रूप आहे. तर अशा प्रकारचे उदारमतवादी शिक्षणाचे विश्लेषण यामध्ये केले त्यांनी. विज्ञान, कला आणि मानवतावाद, गणित, व्यावसायिक क्षेत्र या सर्वांचा सर्व शाखेचा विद्यार्थ्यांना अनुभव मिळवण्याच्या उद्देशानं त्यांनी उदारमतवादी शिक्षण अंमलात आणण्यात येईल अशा प्रकारची मांडणी या प्रकरणामध्ये केलेली आहे. आणि अभ्यासक्रमाची रचना ही कल्पनाविलासी आणि लवचिक असली पाहिजे आणि कल्पक अभ्यासक्रम तयार करण्यात यासाठी येईल असंही त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर हायर एज्युकेशन मध्ये आणि अनुशासन हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी केलेला आहे की संस्थांचे अनुशासन हे शैक्षणिक आणि प्रशासकीय किंवा आर्थिक स्तरावर, त्याला आज आपण दुसरा एक वेगळा शब्द वापरतो तो म्हणजे स्वायत्त, यावर आधारित असेल. म्हणजे महाविद्यालयांचं स्वायत्तता, तर हे अनुशासनामध्ये त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. एक प्रत्येक शिक्षण संस्थेला
या अनुशासनाकडे किंवा या स्वायत्ततेकडे नेण्याचा प्रयत्न या शैक्षणिक धोरणाचा आहे. त्यानंतर या धोरणामध्ये विनियमन, आर्थिक विश्वसनीयता साध्य करण्यासाठी एक सुटसुटीत पद्धतीचं नियमन त्याचं करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग शाळांचा, महाविद्यालयाचा विकास करण्यासाठी त्यासाठी लागणारा वित्त पुरवठा, त्याचं अक्रिडेशन, त्याचं विनिमय हे सर्व स्वतंत्र यंत्रणेमार्फत होईल असाही यामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर त्या याच घटकामध्ये आणखीन चैतन्यमय आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी उच्च शिक्षणाच्या वतीनं वेगवेगळे प्रोग्राम, वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. शाखांनी सुसज्ज असलेल्या शिक्षण संस्था निर्माण केल्या जातील. सुसज्ज शिक्षण संस्था, त्याचं बघा भांडवलीकरण पुढं आपण ते घेऊया, तर सुसज्ज शिक्षण संस्था उभारल्या जातील. आणि सध्या जो बॅचलर ऑफ एज्युकेशनचा जो कोर्स आहे, तर तो हा अभ्यासक्रम आता सध्या 2 वर्षाचा आहे, थोडा 1 वर्षाचा बॅचलर ऑफ एज्युकेशनचा कोर्स. तर हा अभ्यासक्रम पूर्ण करून किंवा हा अभ्यासक्रम त्यांनी आता बंद करून त्याच्याऐवजी दुसरा त्यांनी त्यासाठी एक मार्ग सुचवलेला आहे. आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन मध्ये ज्या शिक्षण संस्था दुय्यम दर्जाच्या असतील किंवा त्या अकार्यक्षम असतील त्या बंद करण्यात येतील असं स्पष्टीकरण यामध्ये दिलेलं आहे. आणि मग यामध्ये जर उच्च शिक्षणासंदर्भात वैद्यक शिक्षण आणि कायदेशीर शिक्षण म्हणजे लॉ आणि मेडिकल सोडून उच्च शिक्षणासाठी एक हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, बघा हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, ज्याला आपण HECI असंही आपल्याला म्हणता येईल, याची स्थापना केली जाईल असं त्यांनी सांगितलंय. आणि ही संस्था काय करेल, सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही शिक्षण संस्थांचा समान निकषाद्वारे संचलित करण्याचं काम या HECI वर त्यांनी दिलेलं आहे. हायर, नवीन येणार आता हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, HECI. तर यामध्ये त्यांनी एक 4 वेगवेगळे विभाग त्यांनी सांगितलेले आहेत. ते विभाग आपल्याकडे पुढे येणारच आहेत. एक तर हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया काय करेल, नियामक चौकटीची देखभाल करण्यासाठी राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषद NHERC असं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल, ही राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषदेची स्थापना करेल. कशासाठी, हे सर्वांचे नियम ठरवण्यासाठी, नियामक चौकटीची देखभाल करण्यासाठी. त्यानंतर सर्वसाधारण शैक्षणिक परिषद GEC एक यामध्ये मानक सेटिंग आणि देखरेखीसाठी एक कमिटी असेल. त्यानंतर वित्त पुरवठा करण्यासाठी उच्च शिक्षण अनुदान परिषद, आता सध्या UGC जे आपल्याला करते त्याच्यावर त्यांनी काय सुचवलेलं आहे, उच्च शिक्षण अनुदान परिषद HEGC असं त्याला आपल्याला म्हणता येईल. आणि मग चौथी कमिटी त्यांनी सुचवलेली आहे ती म्हणजे अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी नॅशनल क्रेडिट काउन्सिल, नॅशनल क्रेडिट काउन्सिल त्यांनी सुचवलेली आहे, त्याला NAC असं आपण म्हणतो. म्हणजे या सर्व धोरणावरून आपल्याला उच्च शिक्षणामध्ये असं लक्षात येतं की 15 वर्षामध्ये महाविद्यालयाची संलग्नता पुसून टाकली जाईल किंवा महाविद्यालयाची संलग्नता बंद केली जाईल. महाविद्यालयांना श्रेणीबद्ध स्वायत्ता देण्याची यंत्रणा राबवली जाईल. म्हणजे स्वायत्ता ऑटोनॉमस, आपलं शाहू कॉलेज ऑटोनॉमस आहेच, परंतु यासारख्या बाकीच्या शिक्षण संस्था ज्या ऑटोनॉमसला घाबरतात आणि ऑटोनॉमस करण्यापासून दूर जातात, तर त्यांना आता हे बंधनकारक होणार आहे. आणि भविष्यामध्ये मग प्रत्येक महाविद्यालय हे स्वायत्त पदवी देणारे महाविद्यालय म्हणून पुढे येणार आहे किंवा येणे हे अपेक्षित आहे. अशा प्रकारचं धोरण हे उच्च शिक्षणासंदर्भात त्यांनी केलेलं आहे. यानंतर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जो तिसरा भाग जो दिलेला आहे तर त्यामध्ये अदर की फोकस आहे. अदर की फोकस, तर त्यामध्ये जवळपास 20 ते 24 प्रकरण आहेत. या अदर की फोकस मध्ये प्रोफेशनल एज्युकेशन, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, भारतीय भाषांना प्राधान्य, कला संस्कृती तंत्रज्ञान आणि त्या सर्वांचा एकात्मतेसाठी उपयोग कसा करता येईल, त्याचं उपयोजन राष्ट्रीय एकात्मतेसाठी कसं करता येईल याची मांडणी यामध्ये केलेली आहे. याचबरोबर याच प्रकरणामध्ये त्यांनी ऑनलाईन आणि डिजिटल किंवा ऑनलाईन किंवा त्याला आपण डिजिटल एज्युकेशन असं म्हणतो याचाही भाग समाविष्ट करण्याची शिफारस यामध्ये त्यांनी केलेली आहे. व्यावसायिक शिक्षण हे सर्व प्रकारच्या शिक्षणाचा एक अविभाज्य घटक असेल तर तो असावा अशी किंवा अविभाज्य घटक असण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी एक महत्वाची शिफारस केलेली आहे. आणि सन 2025 पर्यंत सर्व शिकाऊ किंवा सर्व जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थ्यांना
व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा अशा प्रकारचं एक उद्दिष्ट त्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे. त्यानंतर या धोरणामध्ये चौथा आणि शेवटचा जो भाग आहे तर तो मेक इट हॅपन्स म्हणजे याच्या अंमलबजावणी संदर्भात आहे. प्रकरण क्रमांक 25 म्हणजे प्रकरण क्रमांक 27 ही त्याच्या अंमलबजावणी संदर्भात आहेत. या भागामध्ये सेंट्रल ऍडवायझर बोर्ड हे मजबूत करावं, त्याचं फायनान्सिंग कसं असेल, त्यानंतर कमी पैशामध्ये क्वालिटी एज्युकेशन कसं देता येईल, त्याची अंमलबजावणी कसे करता येईल, तर अशा प्रकारची मांडणी चौथ्या भागामध्ये केली आहे. अशा प्रकारचं 4 भागामध्ये हे नवीन शैक्षणिक धोरण आहे. आता हे नवीन शैक्षणिक धोरण जरी 4 भागामध्ये असलं तरी याचं विश्लेषण करण्यासाठी या शैक्षणिक धोरणामधले जे काही महत्वाचे मुद्दे आहेत तर ते महत्वाचे मुद्दे आपणाला घ्यावे लागतील, तरच त्याच्यामध्ये मग संधी कोणत्या आहेत आणि आव्हाने कोणती आहेत हे आपल्या लक्षात येईल, किंवा त्यामध्ये काय या धोरणामध्ये बदल झालेले आहेत हे आपण काही महत्वाच्या मुद्द्याच्या सहाय्यानं आपणाला पाहता येईल. शक्यतो हे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून याची मांडणी मी ही करत आहे. आता शिक्षणाची रचना कोठारे आयोगाने जी आपली केली होती, जी आपण पाठीमागे अभ्यास केली आहे, ती 10+2+3 आता अशी होती. आता या पद्धतीमध्ये ही शैक्षणिक रचना बदललेली आहे. ही शैक्षणिक रचना 5+3+3+4 असे आहे. तर यामध्ये पहिली म्हणजे पहिले 3 वर्ष जर मुलांच्या घरीच गेले, त्यानंतर पहिली 3 वर्ष जे आहेत तर ते पूर्व प्राथमिक असतील, हे लक्षात घ्या. 5ची तुम्हाला फोड सांगतोय, 5+3+3+4 यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की मी आता 5ची फोड तुम्हाला सांगत आहे. 5ची फोड पहिल्या 5 वर्षाची फोड कशी असणार आहे, तर पहिले 3 वर्ष हे पूर्व प्राथमिक असतील आणि त्यानंतरची 2 वर्ष हे पहिली आणि दुसरी असणार आहेत. म्हणजे 5=3+2 अशा प्रकारची ही मांडणी असेल 5ची फोड. त्यानंतर पुढची 3 वर्ष 3 ते 8 वर्ष हे पुढील 3री ते 5वीचे वर्ग असतील. म्हणजे पुढचे 3 वर्ष 3री, 4थी आणि 5वी, 3री, 4थी आणि 5वी हे वर्ग असणार आहेत. म्हणजे वय वर्ष 8 ते 11. त्यानंतर पुढचे 3 वर्ष जे आहेत ते 6वी ते 8वी पर्यंत असणार आहेत. 6वी, 7वी आणि 8वी असणार आहेत. म्हणजे पुढच्या पहिल्या 3ची 5ची फोड सांगितली तुम्हाला, नंतर 3ची फोड सांगितली, पुन्हा 3ची फोड सांगितली, त्यानंतर 4ची फोड म्हणजे शेवटचे 4 वर्ष हे 9वी ते 12वीचे असणार आहेत. म्हणजे वय 14 ते 18. तर अशा प्रकारे 15 वर्षामध्ये शालेय शिक्षणाची पुनर्रचना केलेली आहे. यालाच आपण थोडक्यामध्ये असं म्हणतो की पूर्वी कोठारी आयोगाने जे 10+2+3 हा जो पॅटर्न सुचवलेला होता तो पॅटर्न बंद करून त्याऐवजी आता 5+3+4 अशा प्रकारचा हा पॅटर्न तयार केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सांगितलं की 5ची फोड सांगितली 3+2 आहे, त्यानंतर 3ची फोड सांगितली, पुन्हा दुसऱ्या 3ची फोड सांगितली आणि शेवटचे 4 वर्ष हे 9वी ते 12वी असतील. त्यानंतर सुरुवातीचे 3 ते 6 वर्ष वयोगटात असलेली मुले आतापर्यंत शालेय अभ्यासक्रमामध्ये येत नव्हती. आता ह्याचे काय तुम्हाला ठराविक वैशिष्ट्य मी सांगतो या नवीन शैक्षणिक धोरणाचे, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की 3 ते 6 वर्ष वयोगटामध्ये असलेली मुले आतापर्यंत शालेय अभ्यासक्रमामध्ये येत नव्हती, परंतु नवीन या शैक्षणिक धोरणामुळं त्यांचा शालेय अभ्यासक्रमांतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या हे बदल लक्षात यावेत म्हणून हा भाग सांगतोय. थोडासा आकडेवारी वगैरे असल्यामुळं किंवा याचं वाचन असेल तर हा भाग रटाळ मुळीच होणार नाही, परंतु निवडच मुलं जर याविषयी अनभिज्ञ असतील, हे आज शिक्षण आयोग काय होता पूर्वी हे काहीच त्यांनी जर वाचलं नसेल तर थोडस यामध्ये त्यांना समजण्यासाठी रटाळपणा असा वाटू शकतो, परंतु जे आहे ते आहे. तर सर्वांना शिक्षण, चांगल्या प्रकारचं शिक्षण, शिक्षणाची समान संधी, आवाक्यातील शिक्षण, शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचं उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे जे 5 सूत्र आहेत हे तुम्हाला मी सांगतोय, तर ह्या 5 सूत्रीवर हा कार्यक्रम किंवा शिक्षणाचा हा जो डोलार आहे किंवा हे धोरण आहे हे धोरण अवलंबून आहे. तर यामध्ये सर्वांना शिक्षण आणि चांगलं शिक्षण, शिक्षणाची समान संधी, आवाक्यातील शिक्षण, शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचे उत्तरदायित्व निश्चित करणे अशा प्रकारची धोरणं किंवा सूत्र लक्षात घेतलेली आहेत. त्यानंतरचा आपला एक वैशिष्ट्य सांगता येईल की भारत म्हणजे भारत हा श्रेष्ठ, एक भारत श्रेष्ठ भारत असेल. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर 7वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भारतातील भाषा प्रकल्पामध्ये सहभाग घेता येणार आहे.
एक भारत श्रेष्ठ भारत ही जी संकल्पना सरकार राबवत त्या अंतर्गत 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भारतातील भाषामध्ये किंवा वेगवेगळ्या भाषा प्रकल्पामध्ये सहभाग घेता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण स्तरावर विविध विदेशी भाषांचा पर्याय सुद्धा दिला जाणार आहे. हे या वर जे तुम्हाला मी धोरणं सांगितलेली आहेत, तर या धोरणाची काही ठराविक मुद्द्यामध्ये त्याची मी वैशिष्ट्य सांगत आहेत, की जेणेकरून हे जर तुम्ही वैशिष्ट्य लक्षात ठेवली किंवा ही जरी वैशिष्ट्य लक्षात घेतली तरी आपणाला या धोरणामध्ये काय सांगितलेलं आहे, या नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये काय बदल झालेले आहेत, हे बदल तुमच्या लक्षात येतील. त्यानंतर सुमारे 8 भारतीय भाषामध्ये ई कोर्सेस उपलब्ध केले जाणार आहेत. आताच गव्हाणे सरांनी, डॉक्टर प्राचार्य गव्हाणे सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की ई कोर्सेस त्याची परमिशन गव्हर्नमेंट देत आहे आणि ते उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर शिक्षण विभागाद्वारे पाली, रशियन, प्राकृत भाषा यासाठी एक संस्था उभारली जाणार आहे. त्यानंतर आता हे उच्च शिक्षणाच्या मी तुम्हाला सर्वच भाग सांगतोय कारण शैक्षणिक धोरण हे केवळ उच्च शिक्षणाचं नाही, तर यामध्ये शालेय शिक्षण आहे आणि उच्च शिक्षण सुद्धा आहे. म्हणून या वैशिष्ट्यामध्ये मी सर्वच मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. तर यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पूर्व प्राथमिक शाळांसाठी NCERT कडून अभ्यासक्रम आखला जाणार आहे आणि हा अभ्यासक्रम देशातील सर्व पूर्व प्राथमिक शाळांना लागू होणार आहे आणि त्यांचं शिक्षण, उद्देश असा आहे की त्यांचं शिक्षण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं, अशा प्रकारे एक NCERT कडून अभ्यासक्रम तयार करून यामध्ये सर्वांना तो लागू केला जाणार आहे. त्यानंतर इयत्ता 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संख्या व अक्षराची ओळख होऊन त्यांना वाचता येईल यावर भर देणारं मूलभूत शिक्षण त्यांना दिलं जाणार आहे. खरं तर हे टीका टिप्पणी होऊ शकते या मुद्द्यावर, मी फक्त वैशिष्ट्य सांगतोय की पुन्हा आपण कुठे चाललो. त्यानंतर ज्या शिक्षणासाठी अंगणवाडी आणि पूर्व प्राथमिक शाळा आहेत तर त्यांच्यावर एक नवीन किंवा ते जर अशा शिक्षण संस्था अभ्यासक्रम राबवण्यामध्ये अपयशी झाल्या तर त्यांना स्वतंत्र नवीन किंवा स्वतंत्र सुधारणासह नवीन प्राथमिक शाळा उभारल्या जाणार आहेत. त्यानंतर या शैक्षणिक धोरणामध्ये आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणामध्ये समानता असणार आहे. असा त्यांनी प्रस्ताव दाखल केला, होईल नाही तो भाग वेगळा, परंतु खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये समानता असणार आणण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यानंतर पूर्वीच्या धोरणामध्ये आपण जे पाहिलं ते 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यामध्ये ते येत होते. तर आता या नवीन धोरणानुसार 14 वर्ष किंवा 3 ते 14 म्हणजे पूर्वी 6 ते 14 हा शिक्षण वयोगट किंवा हक्क कायद्यामध्ये होत होते, आता त्याचे 3 वर्ष अधिक त्यांनी वाढवलेले आहेत आणि 3 ते 14 वर्ष असा हा वयोगट शिक्षण हक्क कायद्यामध्ये येणार आहे. त्यानंतर मुलांसाठी सर्व सुविधासह नवीन पूर्व प्राथमिक शाळांची उभारणी केली जाईल अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. आता आणखीन एक महत्वाचा बदल जो मला इथं वाटतो तो नवीन धोरणानुसार शाळेचं जे निकाल पत्रक असतं तर त्या निकाल पत्रकावर आतापर्यंत फक्त श्रेणी दाखवले जायचे, म्हणजे त्याचे गुण किती आहेत. तर बघा आपण निकाल घेतला की 50% गुण, 60% गुण, 70% गुण, 80%, 90% गुण आणि मग त्यावरून जर एखादा विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले, कदाचित तो दुसऱ्या कौशल्यामध्ये चांगला असेल तर त्याचं थोडंसं हनन व्हायचं. तर म्हणून त्याने आता एक नवीन बदल केलाय की या मुलांच्या गुणपत्रकावर, गुणश्रेणीवर म्हणजे हे गुण तर असतीलच परंतु त्यावर शिक्षकांचा शेरा सुद्धा असणार आहे आणि या व्यतिरिक्त तो विद्यार्थी ज्या कौशल्यामध्ये पारंगत आहे त्याचा सुद्धा शेरा असणार आहे. शाळेमध्ये तर अशा प्रकारची एक सूचना त्यांनी केलेली आहे की त्याच्या वर्गमित्राचा सुद्धा, तो मुलांशी वागताना कसा वागतो तर त्या वर्गमित्राचा सुद्धा शेरा त्यामध्ये देण्याची व्यवस्था यामध्ये केलेली आहे किंवा त्याचं एक नमूद अशा प्रकारचं त्यांनी धोरण त्यामध्ये केलेलं आहे. आणखीन एक यामध्ये बदल झाला तो म्हणजे आपल्या सर्वांचं जे टेन्शन आहे, आपण ज्या शिक्षण पद्धतीमधून आलो ते आपला पहिलं टेन्शन, पहिला घाट जो लागायचा तो कोणता, SSC 10वी पास होतो की नाही. खेडेगावामध्ये मला तर व्हायचं की 10वी पास झाले की एक टप्पा जिंकला आणि दुसरा टप्पा असा होता की 12वी HSC पास झाले की मग जिंकलंच. तर हे फार मोठं मुलांच्या मनावर एक दडपण, टेन्शन म्हणण्यापेक्षा दडपण येत होतं आणि ह्या 2 बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जायच्या तर आणि ह्या परीक्षा वर्षातून एकदाच होत होत्या. परंतु नवीन धोरणानुसार हे दडपण गेलेलं आहे. 9वी ते 12वी पर्यंतच्या परीक्षा हे जे बोर्ड आहे हे बोर्ड त्यांनी रद्द केलेलं आहे. 9वी ते 12वी पर्यंतच्या परीक्षा वर्षातून एकदा न घेता
त्या शालेय वर्षामध्ये अर्धवर्षामध्ये असताना उल्लेख केला. अर्धवर्ष म्हणजे आपण त्याला याच्यामध्ये विद्यापीठ शिक्षण पद्धतीमध्ये काय म्हणतो, हे म्हणतो आपण सेमिस्टर पद्धत म्हणतो आपण. तर सेमिस्टर पद्धतीमध्ये ह्या 9वी ते 12वी पर्यंतच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर हे थोडंसं त्यावर सुद्धा नंतर चर्चा होऊ शकेल. त्यानंतर पूर्वीच्या धोरणानुसार विद्यार्थ्याला जर 10वी नंतरचं शिक्षण कला, वाणिज्य आणि विज्ञान यापैकी कोणत्याही एकाच शाखेमध्ये प्रवेश घ्यावा लागत होता. आणि त्यामध्ये मग त्यांनी दिलेले कले शाखेमध्ये दिलेले विषय आणि मग त्या कला शाखेमधले मग विद्यापीठाने ठरवलेले ग्रुप, त्या ग्रुपच्या बाहेर पुन्हा जायचं नाही. इकॉनॉमिक्स असेल तर त्याला पॉलिटिकल किंवा PA पब्लिक ऍडमिशन घेता येणार नाही, किंवा पॉलिटिकल सायन्स असेल तर हिस्ट्री घेता येणार नाही. त्या अशा अनेक प्रकारचं आपण या ताळेबंदातून किंवा एका विशिष्ट ह्याच्यामधून विशिष्ट रखण्यामधून आपण हे शिक्षण चाकोरीमधून हे घेतलेलं आहे. तर ही चाकोरी आता त्यांनी बंद केलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी बंद करून एखाद्या कला शाखेतील विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेतील आवडता विषय घेऊन त्याचे क्रेडिट त्यामध्ये ऍड होणार आहेत. सर प्राचार्यांनी आता सांगितलं की हे क्रेडिट बँक विद्यार्थ्याची निर्माण होणार आहे. तर क्रेडिट बँकेमध्ये काय येणार आहे की त्यांनी ज्या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या शाखेच्या दुसऱ्या शाखेतील त्याला प्रवेश, त्याला सहकाराचा विषय घेता येईल, किंवा त्याला विज्ञानाचा एखादा जीवशास्त्र विषय घेता येईल, त्याला प्राणीशास्त्राचा विषय एखादा घेता येईल, एका प्राणीवर त्याला अभ्यास करता येईल. तर अशा प्रकारचे विषय त्याला निवडता येणार आहेत. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणानंतर शालेय शिक्षण, उच्च शिक्षण यासोबतच जे कृषी शिक्षण आहे किंवा वैद्यक शिक्षण आहे, तर या तांत्रिक शिक्षण या सर्वांमध्ये व्यावसायिक शिक्षणाला ह्या सर्वांना कायदेशीर क्षेत्रामध्ये आणलेलं आहे. पूर्वी हे कायदेशीर क्षेत्रामध्ये येत नव्हते, तर ते आता कायदेशीर क्षेत्रामध्ये यांना आणलेलं आहे. त्यानंतर देशातील महाविद्यालयांना आणखीन एक त्यांनी प्रस्ताव दाखल केला आहे, तर तो म्हणजे श्रेणी देण्याचा प्रस्ताव. आणि यासाठी मग उच्च शिक्षण नियामक संस्था तुम्हाला जे सांगितले तर ते या स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे बघा, की या नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे विदेशी विद्यापीठ आहेत त्या विदेशी विद्यापीठांना भारतामध्ये शाखा उघडता येणार आहेत. ऑक्सफर्डची शाखा भारतामध्ये येऊ शकते. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या भारतामध्ये केम्ब्रिजची शाखा भारतामध्ये येऊ शकते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची शाखा भारतामध्ये येऊ शकते. तर याला त्यांनी परमिशन दिली. आता ते कितपत चांगलं चालेल, काय होईल त्याचे तो भाग वेगळा, परंतु धोरणानुसार त्याला या ठिकाणी परमिशन दिलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे जे भेदभाव केला जातो त्या संदर्भात यामध्ये एक महत्वाची तरतूद आहे, ती म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि किंवा भौगोलिक किंवा लिंग परत्वे किंवा अपंगत्व या घटकामध्ये भेदभाव करून किंवा आर्थिक घटकावर भेदभाव करून शिक्षण नाकारता येणार नाही. उलट अशा विद्यार्थ्यावर किंवा अशा विद्यार्थ्याच्या गटावर विशेष भर दिला जाईल आणि त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर शिष्यवृत्ती संदर्भात एक महत्वाचा उल्लेख आहे, एक सर्वंकष पोर्टल निर्माण केलं जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC हे सर्व प्रवर्ग जे आहेत, तर त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेसह प्रोत्साहन तर दिलं जाईलच, परंतु राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलचा विस्तार करून शिष्यवृत्ती प्राप्त करण्याचा मागोवा, शिष्यवृत्तीचं सर्व विश्लेषण त्यामध्ये केलं जाईल, अशा प्रकारची एक शिफारस आहे. त्यानंतर COVID-19 अनुषंगाने एक शिफारस अशी आहे, खरं तर त्यांना हे करायचं होतं परंतु त्यांनी कोविडचं नाव त्यामध्ये घातलेलं आहे. तर COVID-19 प्रसार लक्षात घेऊन पर्यायी शैक्षणिक पद्धतीचा विचार या शिक्षण पद्धतीमध्ये करण्यात आलेला आहे. आता पर्यायी शिक्षण पद्धती म्हणजे काय, जे आपण ऑनलाईन क्लासेस घेतो, जे महाजाल किंवा डिजिटल एज्युकेशन आपण जे घेतो, तर ते त्यांनी सुचवलेलं आहे. त्याला मिश्र एज्युकेशन मेथड, आता लोकसत्तेमध्ये वगैरे वेगवेगळ्या याच्यावर फार लिखाण झालेलं आहे की शिक्षण, मिश्र शिक्षण पद्धती किती योग्य आहे अयोग्य आहे. तर 60-40 असं त्यामध्ये हे पर्सेंटेज आता नवीन आलेलं आहे. म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन असं सारख्या साध्या भाषेत जर आपल्याला बोलायचं असेल तर ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण, तर हे दोन्ही यामध्ये सुचवलेलं आहे. त्यानंतर देशातील सुमारे जवळपास 2 कोटी शाळाबाह्य मुलांना मोफत शिक्षण प्रवाहामध्ये आणणे आणि शिक्षणातील जो GDP आहे तर तो GDP यासाठी वाढवणे हे खरं तर महत्वाचं आहे. मला माझ्या दृष्टिकोनातून ही फार महत्वाची शिफारस या शैक्षणिक धोरणामध्ये आहे की आतापर्यंत शिक्षणावर एकूण GDP म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा काही अर्थशास्त्राचा शब्द आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन, जे विद्यार्थी अर्थशास्त्राचे नाहीत त्यांच्यासाठी मी थोडा वेगळा हरकत नाही, पण एका वाक्यामध्ये याची व्याख्या सांगतो की विशिष्ट कालखंडामध्ये देशात उत्पादन होणाऱ्या वस्तू व सेवांचे मूल्य किंवा वस्तू व सेवांचे पैशातील काढलेले मूल्य, याला काय म्हणतात,
देशांतर्गत उत्पादन, याला कॅल्क्युलेशन मध्ये C प्लस म्हणजे कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट, C प्लस I प्लस G प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून हा GDP काढला जातो. त्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन आपण म्हणतो. तर या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजे जीडीपीच्या 3 ते 4% भाग शिक्षणावर खर्च केला जातो. तर तो या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 6% भाग प्रस्तावित केला आहे. खरं तर वेगवेगळ्या तज्ञांच्या मताप्रमाणे 12% पर्यंत हा भाग असला पाहिजे, तरच त्या ठिकाणी शैक्षणिक सुधारणा किंवा शिक्षणामध्ये सुधारणा होऊ शकते. परंतु किमान ठीक आहे, 3 ते 4च्या ऐवजी 6% पर्यंत जरी वाढ केली तर आपल्याकडे बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला सुविधा देता येतील. त्यानंतर मुलांनी मुलींना शिकवण्याच्या संधीच्या बाहेर राहता येणार नाही, या संदर्भात सुद्धा त्यांनी एक महत्वाची तरतूद केली की मुलांच्या जन्माच्या वेळची परिस्थिती काही असेल किंवा त्याची पार्श्वभूमी कोणती असेल, तर त्याच्या पूर्वीच्या पार्श्वभूमीमुळं शिकवण्याच्या संधीच्या तो बाहेर राहणार नाही, अशा प्रकारची त्यामध्ये शिफारस केली आहे. आणि सर्वात महत्वाचा पुन्हा GR चा विषय आहे, तोच सुद्धा महत्वाचा आहे की आपला जो 26.3% हा 50% पर्यंत GER ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवणे, असंही त्यामध्ये उद्दिष्ट ठरवलेलं आहे. आणि हे धोरण जे आहे हे धोरण 2022 पासून लागू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता जे सगळं चर्चा चालते इंग्रजी विषया संदर्भात, तर त्या अनुषंगाने एक यावर शिफारस आहे. तर ती म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यावर त्याची भाषा लादली जाणार नाही, म्हणजे इंग्रजी विषया ठिकाणी ऐच्छिक झाला असं आपल्याला म्हणता येईल. तर हा अयोग्य या वेगवेगळी मतं असू शकतात. तर कोणत्याही विद्यार्थ्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. आणि आणखीन एक सर्वात महत्वाचं म्हणजे या विभागाचं नामकरण त्यांनी आता नवीन केलेलं आहे. नवीन नामकरण म्हणजे पूर्वीच्या धोरणामध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय हे असं नाव होतं, आणि याच्या अंतर्गत मग UGC हे सर्व हायर एज्युकेशन हे सर्व काम करायचे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय असं आपण त्याला म्हणतो, परंतु आता त्याचं नाव बदलून त्यांनी शिक्षण मंत्रालय, एज्युकेशन मिनिस्ट्री अशा प्रकारचं नामकरण केलेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये एक एमफिलचा जो कोर्स आहे तो एक सांगायचा राहिला माझा, एमफिलचा जो कोर्स आहे तो सुद्धा यामध्ये बंद केलेला आहे. तर अशा प्रकारे जे मला स्मरणात हे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेत. यापेक्षा सुद्धा काही वेगळे मुद्दे यामध्ये असू शकतात. मी असा दावा करणार नाही की इथं मी जे मुद्दे सांगितले आहेत तेवढेच हे मुद्दे शिक्षणामध्ये आहेत किंवा या नवीन धोरणामध्ये आहेत, त्याच्याशिवाय बाहेरचं काहीच नाही असं माझा मुळीच दावा नाही. याच्यापेक्षा वेगवेगळे सुद्धा मुद्दे यामध्ये असू शकतील. आता आपण याच्या पुढच्या भागाकडे जाऊया, याचं थोडंसं मूल्यमापन करून संधी आणि आव्हाने या शिक्षण पद्धतीमध्ये कोणती आहेत, तर तो पुढचा भाग घेऊया आपण. मगाशी मी तुम्हाला थोडक्यात विश्लेषण केलं होतं की 1991 पूर्वीची शैक्षणिक धोरणं आणि 1992च्या नंतरची शैक्षणिक धोरणं आली, तर त्यामध्ये हा मूलभूत फरक आहे. पहिली जर आपण धोरणं पाहिली, त्या उदाहरणामध्ये यामध्ये राधाकृष्ण समितीचा आपण अभ्यास थोडक्यात केलेला आहे, मुदलियार समितीचा आपण या ठिकाणी अभ्यास थोडक्यात केलेला आहे, कोठारी समितीचा अहवाल आपण थोडक्यामध्ये पाहिला आहे. हे यासाठीच पाहिले की त्याचं मूल्यमापन आपल्याला करता यावं. त्याचं मूल्यमापन केलं तर किंवा त्याच्या अहवालात काय सांगितलं होतं आणि नवीन मध्ये काय बदल झालाय हे जर लक्षात यायचं असेल तर ते अहवाल पाहणं सांगणं थोडं आवश्यक होतं. म्हणून त्याची पूर्वपीठिका या पहिल्या भागात या लेक्चरच्या मी तुम्हाला घेतलेली आहे. तर राधाकृष्ण समिती, कोठारी समिती, मुदलियार समिती यांनी ज्या शिफारशी सुचवल्या त्यामध्ये एक काहीसं साम्य आहे. ते साम्य मला जे जाणवलं ते असं आहे, तर शिक्षणाला समाजाभिमुख करणं हे त्याचं साम्य आहे. समाजासाठी शिक्षण अभ्यासक्रमामध्ये लवचिकता आहे, त्यांचे सर्व त्या विषयावर शिफारशी बघा. त्यानंतर मूल्य शिक्षण देणे, त्यानंतर शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करणे म्हणजे आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये, त्यानंतर परीक्षा पद्धतीमध्ये बदल करणे, अशा प्रकारच्या काही कॉमन त्यांच्या शिफारसी आहेत. परंतु जागतिकीकरणानंतर जे आयोग नेमले, मग यशपाल समिती असेल, श्याम पित्रोदा यांची समिती असेल, त्यांनी जे वेगवेगळ्या शिफारशी केलेल्या आहेत, तर त्या शिफारशीनुसार जे त्यांचे एक सामान्य भाग येतो तो भाग असा आहे की शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, शिक्षणामध्ये उदारीकरण आणणे, शिक्षणाचा विस्तार करणे आणि सर्वसमावेशक शिक्षण देणे, अशा प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश हा जागतिकीकरणानंतर जे आयोग आले त्यांच्यामध्ये कॉमन हा पॉइंट थोडासा बारकाईने विचार केला तर तो दिसतो. तर त्यामध्ये मला जो महत्वाचा वाटतो तर तो म्हणजे गुणवत्ता आणि उदारीकरण. उदारीकरण म्हणजे काय, त्याला आपण भांडवलीकरण सुद्धा एक वेगळ्या अर्थाने शब्द तुम्ही म्हणू शकता. तर हे मुद्दे या शिक्षणामध्ये आलेले आहेत. आणि
श्याम पित्रोदे यांनी मग राष्ट्रीय शिक्षण आयोगामध्ये सुद्धा उत्कृष्ट शिक्षण त्यावर भर दिलाय. उत्कृष्ट शिक्षण हा जरी शब्द त्यामध्ये त्यांनी वापरला असला तरी त्याचा अर्थ गुणवत्ता हाच आहे. आणि गुणवत्तेसाठी काय, जागतिकीकरणाचा आधार घेऊन मग परकीय विद्यापीठे आणि यामध्ये उदारीकरण असे मुद्दे यामध्ये आलेले आहेत. आता या सर्व मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून यामध्ये कोणकोणत्या संधी आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी कोणकोणत्या आहेत याच्याकडे आपण थोडक्यात भाग जो आपण यामध्ये हा घेऊ. यामध्ये तर विद्यार्थ्यांना संधी, वेगवेगळ्या संधी आहेत. आता पहा, संधी म्हणत असताना त्या संधीकडे तुम्ही कसं पाहता यावर सुद्धा ती संधी आहे किंवा नाही हे अवलंबून असतं. मुद्दा एकच असतो, म्हणजे तलवार ही शस्त्रलाही मारू शकते आणि जवळच्यालाही मारू शकते. किंवा आपण एक असा मुद्दा आपण म्हणतो की गुणवत्ता, त्या गुणवत्तेचा विचार तुम्ही असाही करू शकता की शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, आणि किंवा ती दुसराही त्याचा अर्थ असा काढू शकतात की तुम्ही ही सर्वसामान्यांना शिक्षणाच्या बाहेर काढण्यासाठी गुणवत्ता शब्द वापरलेला आहे. म्हणजे तुम्ही त्या मुद्द्याचं विश्लेषण कसं करता, कोणतं तुम्ही थेअरी, जेव्हा आपण एखादा पीएचडीचा प्रबंध लिहितो तेव्हा थेअरायझेशन हे फार महत्वाचं असतं बा. तुम्ही त्या थेअरी, तुमचं जे निष्कर्ष आहेत ते भांडवलशाहीवर तपासून पाहता की साम्यवादी विचारावर तपासून पाहता की मिक्स्ड इकॉनॉमीवर तपासून पाहता. तसे यातले जे मुद्दे आहेत ते संधी आणि आव्हाने हे यामध्ये फरक आहेत. कारण यामध्ये जसे विद्यार्थी आहेत तसे काही प्राध्यापक सुद्धा या वेबिनारमध्ये सहभागी झाले आहेत याची मला जाणीव आहे. आणि त्या जाणीवेच्या अनुषंगाने मी हा मुद्दा तुम्हाला मांडतो की एखादा दृष्टिकोन किंवा एखादा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून संधीचा वाटत असेल, परंतु तुमच्या दृष्टिकोनातून तर ती संधी होऊ शकणार नाही. हे प्रत्येकाच्या विचारावर किंवा कोणता निकष तुम्ही वापरता त्यावर हे अवलंबून आहे. आता उच्च शिक्षणामध्ये संधीचा विचार करत असताना एक नवीन संस्थात्मक पायाभूत सुविधा आपल्याला उपलब्ध होईल आणि या शिक्षण प्रणालीमध्ये मग देशभरामध्ये जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था निर्माण होतील आणि भारतीय विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल. जर शिक्षणाची गुणवत्ता वाढली, यामध्ये स्पर्धा वाढली आणि जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था जर आपल्याकडे आल्या तर आज जे आपण बाहेर जातो शिक्षण घेण्यासाठी त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. म्हणून ही एक नवीन संधी यामध्ये विद्यार्थ्याला निर्माण होणार आहे असं मला वाटतं. त्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण स्तरावर विदेशी भाषांचा पर्याय देण्यात आला आहे. आता आपल्या शाहू महाविद्यालयामध्ये माहित आहे, परंतु बाकीच्या ठिकाणी नाही. आपल्याकडे विदेशी महाविद्यालय 11-12 शिकवले जातात. आम्ही असताना जर्मन सुद्धा होती, रशियन, जर्मन, पाली ही भाषा त्यावेळेस होती. आता सध्या सावरे सर रशियन भाषा त्या ठिकाणी शिकवतात. पूर्वी काही दिवस ते जर्मनी भाषा सुद्धा शिकवायचे. तर असाच पॅटर्न, म्हणजे खरं तर आपल्या शाहू पॅटर्नचं अनुकरण केलंय असं सुद्धा काही अर्थाने आपल्याला एक थोडंसं गमतीनं म्हणता येईल. तर यामध्ये भारतीय विदेशी वेगवेगळ्या भाषांचा पर्याय यामध्ये दिलेला आहे. साधारणतः पण ई कोर्सेस या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पर्याय आहे. घरी बसून तुम्हाला शिक्षण, काम करताना शिक्षण तुम्हाला घेता येणार नाही. जवळपास 8 भारतीय भाषामध्ये ई कोर्सेस तुम्हाला या मध्ये उपलब्ध होणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना बाहेरून शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांना हे निश्चितच फायदा त्याचा होणार आहे. त्यानंतर शिक्षणासाठी अंगणवाडी आणि पूर्व प्राथमिक शाळा ज्या आहेत राबवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या राबवण्यात अपयशी ठरणार आहेत त्यामध्ये एक नवीन, तुम्हाला 2दा-3दा मी खरं तर हा मुद्दा सांगितला होता की हा मुद्दा तुमच्या लक्षात यावा की त्या शाळांना नवीन सुविधासह नवीन स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा उभारली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जर एखादी शाळा डब्याला आली असेल तर नवीन पूर्व प्राथमिक शाळा त्या ठिकाणी उभारली जाईल अशा प्रकारचं विश्लेषण त्यामध्ये आहे. त्यामुळे ही एक संधी आहे अशा शाळांना दुरुस्त होण्यासाठी. त्यानंतर पूर्वी आपल्याकडे SSC होतं, HSC होतं आणि यामध्ये बरेच मुलं जे नापास झाले, आता आमच्या पिढीची जे मुलं 10वीला नापास झाले, 12वीला नापास झाले, अक्षरशः ते घरी बसले. तर हेच त्यामध्ये काढून घेतलेलं आहे, हे त्यात रिमूव्ह त्यातून केलेलं आहे. त्यामुळं त्याच्या परीक्षा वर्षातून एकदाच व्हायची. आणि आता काय केलं आहे की 9वी ते 12वी परीक्षा किंवा पर्यंतच्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा वर्षातून एकदा न घेता सेमिस्टर पद्धतीने अर्धवर्षामधून विभागून ह्या घेण्यात येणार आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना एक सेमिस्टरमध्ये पुन्हा संधी त्यांना मिळणार आहे परीक्षा देण्यासाठी. त्यानंतर पूर्वीच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना 10वी नंतर कला, वाणिज्य, विज्ञान यापैकी कुठलाही एकच भाग निवडता येत असे तर आता त्याला एक नवीन धोरणामध्ये कला शाखेत प्रवेश घेतला तर वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतला एखादा विषय त्याला निवडता येईल आणि इतर आवडीच्या विषयाचा स्वतःला अभ्यास करता येईल. किंवा एखादा सायन्स असेल, त्याला हार्मोनियमचा अभ्यास असेल, संगीतामध्ये आवड असेल तर तो त्या ठिकाणचा विषय घेऊ शकतो. त्यानंतर या शिक्षण धोरणामध्ये संधी जी आहे ती सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक, लिंग, अपंगत्व या घटकामध्ये
बदल किंवा भेदभाव न करता आर्थिकदृष्ट्या कुणीही वंचित राहणार नाही यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे ते आपल्यासाठी एक प्रकारची संधीच आहे. त्यानंतर आणखीन यामध्ये कोविडचा तुम्हाला मगाशी मी उल्लेख केला की कोविड-19चा प्रसार लक्षात घेऊन पर्यायी आणि व्यापक शिक्षण पद्धती यामध्ये सुचवण्यात आली आहे. तर ती कोणती? ऑनलाईन ऑफलाईन, त्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो. तर ऑनलाईनचा एक नवीन त्यामध्ये आता बघा तुम्ही इंजिनिअरिंगची मुलं वगैरे जर पाहता तुम्ही घर बसून चांगले चांगले ऑक्सफर्डचे केम्ब्रिजचे ते व्हिडिओ पाहतात आणि त्यानुसार ते अभ्यास करतात. तर ज्याला कोणाला करायचंय त्याला ही एक नवीन सुसज्ज नवीन फॅसिलिटी त्याला निर्माण होणार आहे. त्यानंतर आणखीन एक त्यामध्ये महत्वाचा मुद्दा मला वाटतो तर तो म्हणजे देशामध्ये जवळपास 2 कोटी मुलं सरकारच्या आकडेवारीनुसार 2 कोटी मुलं हे शाळाबाह्य मुलं आहेत. तर अशा मुलांना मोफत शिक्षण देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचं त्यामध्ये त्यांनी सुतोवाच केलेला आहे. त्यामुळं हा एक यामध्ये महत्वाचा भाग आहे. त्यानंतर जर शिक्षण पद्धती जीडीपीचं तुम्हाला जे सांगितलं तर 3 ते 4% 6% पर्यंत जीडीपी आणणे, तर हे सुद्धा एक महत्वाची संधी आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेला मिळालेली. त्यानंतर मुलांच्या जन्माच्या वेळी किंवा पार्श्वभूमीमुळं त्याच्यावर शिक्षणामध्ये किंवा संधीचा जो बाहेर जात होता तर तो बाहेर जाणार नाही. तर ही एक चांगली बाब आहे यामध्ये. त्यानंतर आपला GR वाढवणे 26-26.3% 50% पर्यंत GR वाढवणे हे त्यामध्ये सुतवाच केलेलं आहे. तर ती सुद्धा एक चांगली बाब आहे. त्यानंतर अंगणवाडी आणि पूर्व प्राथमिक शाळांना नवीन सुविधा त्या ठिकाणी देण्याचं सुतवाच त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर उदारमतवादी शिक्षण, उदारमतवादी म्हणजे उदार म्हणजे आपला व्यावहारिक अर्थ मोफत असा अर्थ मुळीच होत नाही. उदारमतवादी म्हणजे स्वतंत्रवादी भांडवलवादी शिक्षण. तर या शिक्षण शाखेमध्ये जे वेगवेगळे अभ्यासक्रम येणार आहेत तर त्या अभ्यासक्रमाचा त्या संधीचा ते ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी निश्चितच एक चांगली आणि महत्वाची बाब आहे. तर अशा प्रकारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुप्त गुणांचा वाव या ठिकाणी मिळणार आहे किंवा शहरी भागातील सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यांना अनेक प्रकारच्या संधी यामध्ये निर्माण होणार आहे. आता या शिकमध्ये आपल्याला सांगता येईल की आव्हानं कोणकोणती आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. बाकीचं मी अनेक याच्यामुळे वेगवेगळ्या टीका टिप्पणी होतात, त्याचं भगवीकरण झालेलं आहे, अमुक झालेलं आहे, तमुक झालेलं आहे, त्या बाबतीत मी जाणार नाही. फक्त विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये काय आव्हान आहेत किंवा काय अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे तर त्या फक्त बाबीचा इथं आढावा घेणार आहे. तर आपला ग्रामीण भारत किंवा आपण आपल्या देशात जर विचार केला तर भारत हा आदिवासी भाग भारतामध्ये बराच आहे. ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या आहे आणि मग या ग्रामीण भाग, आदिवासी भाग, शहरी भाग यांच्या विचारसरणीमध्ये सुद्धा फरक आहे. ग्रामीण आणि आदिवासी यांच्या तुलनेत शहरी भाग हा विचारानं पुढारलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग शिक्षण प्रक्रियेमध्ये ते सहभागी होतात. तर ग्रामीण भागातील विचारसरणीचा विचार करून यामध्ये फारशी काही तरतूद केलेली नाही. त्यानंतर आणखीन यामध्ये महत्वाचं म्हणजे यालाच अनुसरून ग्रामीण आणि आदिवासी भागाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये वेगवेगळ्या सुविधा ज्या मिळतात त्या सुविधा म्हणजे शिक्षणातील अडथळे आहेत. तर ग्रामीण भागामध्ये एक प्रकारचे शिक्षणातील अडथळे कसे दूर करावेत यासाठी फारशी तरतूद यामध्ये केलेली नाही. त्याचबरोबर पायाभूत सुविधांची कमतरता ही आपल्या देशामध्ये म्हणजे आपण काय म्हणतो त्याला भाषेमध्ये 5वीला पुजलेली आहे. आपण पृथ्वीचा भूगोल सुद्धा लहानपणी शाळेमध्ये सांगताना असा गोल पाहिला, पृथ्वीचा भूगोल असा गोल असतो असं म्हणजे शाळेने शिकवायचं किंवा त्या ह्याच्यावर फळ्यावर काढून दाखवायचं. पण आम्हाला आयुष्यात तो पृथ्वीचा गोल कसा असतो हा आम्हाला कोणी दाखवला नाही. कारण पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधांची त्या काळामध्ये म्हणजे चणचण. तर ही फार मोठी यामध्ये कमतरता आहे. तर पायाभूत सुविधांची कमतरता छोट्या शिक्षण संस्थांना सांगण्याचा भाग असा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते आणि या दृष्टिकोनातून आपण विचार जर केला तर काही शहरी भागात जर आपण विचार केला तर शिक्षणामध्ये काही भागामध्ये प्रचंड खाजगीकरण आलेलं आहे, त्याचं बाजारीकरण झालेलं आहे. एका बाजूला शाळेत सुविधा मिळत नाहीत, आपल्याला पृथ्वीचा भूगोल त्याला हात लावायला मिळत नाही, कसा असतो तो पाहायला मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला शहरी भागामध्ये पंचतारांकित 5 स्टार हॉटेल अशा प्रकारचा आपण शब्द प्रयोग करूया. 5 स्टार हॉटेल कसे असतात तसे डोळे दिपवणाऱ्या सुसज्ज पायाभूत सुविधा आणि सुसज्ज अशा शिक्षण संस्थेच्या इमारती उभा राहत आहेत. अगदी विलोभनीय जसा पंचतारांकित हॉटेलचा जणू काय हे आहेत अशा प्रकारे हे सगळं उभा राहत आहे. आणि मग त्यांच्या समोर छोट्या शिक्षण संस्था कशा तक धरतील.
आणि छोट्या शिक्षण संस्थेमध्ये ज्याला भूगोलच पाहायला मिळाला नाही त्यांनी स्पर्धा कोणाशी करायची? या 5 स्टार हॉटेलमध्ये म्हणजे 5 स्टार बिल्डिंगमध्ये किंवा 5 स्टार महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये शिकलेली जी मुलं आहेत त्यांच्यासोबत आपण या मुलांनी स्पर्धा करायची आणि पृथ्वी पाहिलीच नाही आणि ज्यांनी हेलिकॉप्टरमधून आकाशातून पृथ्वी पाहिली असं आपण उदाहरण घेऊ शकतो ना. तर हे सगळं या ठिकाणी थोडंसं कठीण वाटतं. त्यामुळे हे फार मोठं आव्हान आहे अशा शिक्षण संस्था टिकून ठेवणं, ग्रामीण भागातील विद्यार्थी या प्रवाहामध्ये स्पर्धात्मक प्रवाहामध्ये टिकून ठेवणं हे फार मोठं आव्हान आहे. आज जिल्हा परिषद शाळाचा आपण विचार करूया. जिल्हा परिषदेच्या वतीने चालू जाणाऱ्या शाळा आहेत, महापालिकेच्या वतीनं चालू जाणाऱ्या ज्या शाळा आहेत, ह्या शाळा अनेक शाळा बंद पडत आहेत. यासाठी आर्थिक तरतूद केली जात नाही आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना ही अंमलबजावणी कशा प्रकारची करावी अशा प्रकारचं मोठं आव्हान हे जिल्हा परिषद शाळा, महापालिकेच्या शाळा यांच्या समोर हे उभा राहणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये बळ मिळणार आहे आणि यावर एक नियामक किंवा या शाळांना या महाविद्यालयांचं नियमन करण्यासाठी नियमन करणारं बोर्ड यामध्ये कुठं सुचवलेलं नाही. जसं मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला आज आहे पा बोर्ड त्यांच्या फीसवर नियंत्रण ठेवणार, तसं नवीन भागामध्ये किंवा जे आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय आहेत त्यांची फीस किती असावी, काय असावी, अशा प्रकारचं बोर्ड कुठे त्यांनी सुचवलेलं दिसत नाही. त्यामुळं व्यापारीकरणाचं धोरण, उदारमतवादी जे धोरण आहे त्या धोरणाला लगाम घालण्याचं काम किंवा लगाम घालण्यासाठी किंवा आवरण्यासाठी जो लगाम पाहिजे तो लगाम आपल्या सरकारच्या हातात नाही असं मला वाटतं. आता भारतामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा मला सांगणार आहे. संपत शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत, बराच वेळ सुद्धा झालेला आहे. तर भारतामध्ये मूळ जो प्रश्न आहे तर तो आपलं धोरण काय, गाव तिथं शाळा. आता आपण तुम्ही आम्ही का शिकलो, गावामध्ये शाळा होती म्हणूनच आपण शिकलो ना. गावामध्ये शाळा नसतं आपण कशाला इतर नांदेड आलो आणि कशाला लातूरला आलोय. तर गाव शिक्षण, गाव तिथे शाळा. आता नवीन धोरणानुसार जो भाग आहे तर हा गाव तिथे शाळा हा भाग संपुष्टात येईल. शिक्षणाचं बाजारीकरण झाल्यामुळं त्यामुळं आपलं असं एक म्हणता येईल की पैसा तिथे शाळा किंवा आर्थिक फायदा तिथे शाळा अशी शंका आहे बरं का. ही काय होईल म्हणजे भविष्यवेत्ता नाही, एक शंका आहे की पैसा तिथे शाळा किंवा आर्थिक फायदा तिथे शाळा असं कदाचित भविष्यामध्ये होऊ शकतं. आपण दुष्काळग्रस्त भागामध्ये पाहतो की अनेक गावाला सुविधा नाहीत. काही साखर शाळा काढलेल्या आहेत, त्या फलक सुद्धा नसतो, इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्याही प्रकारचं नसतं. तर मग अशा साखर शाळा, दुष्काळग्रस्त भागातील शाळा, एक शिक्षकी शाळा अशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जिथं आपण दुसरा शिक्षक देऊ शकत नाहीत तिथं इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारे निर्माण करणार ही एक फार मोठे त्यामध्ये आव्हान आहे. त्यानंतर शैक्षणिक रचनेमध्ये सुधारणा करण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे, परंतु सुधारणा करण्यासाठी त्याचे निकष त्यांनी दिलेले नाहीत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करू असं त्यांनी सांगितलंय, परंतु आमूलाग्र बदल करू हा उल्लेख करून चालणार नाही. तर आमूलाग्र बदल म्हणजे काय, त्याचे निकष पाहिजेत की हो. तर त्याचे निकष यामध्ये देणं आवश्यक होतं. तर ते मला काही गडबडीमध्ये मला किंवा काही वाचायला यामध्ये मिळालेले आहेत का कुठं असतील सुद्धा एखाद्या पॅराग्राफमध्ये, पण ते मला या ठिकाणी पाहायला मिळालेले नाहीत. त्यानंतर शैक्षणिक धोरणामध्ये शाळांचं किंवा महाविद्यालयाचं नियमन करण्यासाठी कठोर नियमन करू असं त्यामध्ये विधान केलेलं आहे. परंतु इकडे दुसऱ्या बाजूला त्यांनी शाळेचे नियम मात्र शिथिल केलेले आहेत. म्हणजे कठोर नियमन आणि नियम शिथिल. तर या परिस्थितीमध्ये या दोघांचा मेळ कसा घालावा हेही यामध्ये एक आव्हान आहे. आणि मग शिक्षकांचे प्रशिक्षण, उच्च मानांकित, उच्च पद्धत किंवा उच्च दर्जाचे शिक्षक निर्माण व्हावेत अशा प्रकारे त्यांनी सर्व केलं आहे. परंतु सध्या हे शिक्षक या शिक्षण पद्धतीमधून निर्माण झालेले आहेत. तर ते कसं करणार, प्रशिक्षण काय, आता तुमचा रिफ्रेशर कोर्स असेल, ओरिएंटेशन कोर्स असेल, त्याचे पैसे द्यायला गव्हर्नमेंटकडे पैसा नाही, तुम्हाला स्वस्त खर्चाने जावं लागतं. तर या सर्व कसं करणार, गुणवत्ता कसं वाढवणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अध्यापनाची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे. परंतु सध्या महाविद्यालयामध्ये जो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे रिक्त जागा भरण्याचा. रिक्त जागेला आधी मान्यता नाही, आता तर सीएचबीला सुद्धा मान्यता देण्यात गेले गव्हर्नमेंट. प्रत्येकाचं 20 वर्कलोड वापरून दुसरी पोस्ट सीएचबीची जेडिंग दिलेली नाही. आणि जेव्हा आपण विचारत तेव्हा हे म्हणतात हे संपूर्ण धोरण महाराष्ट्रामध्ये लागू आहे अशा प्रकारचं उत्तर दिलं जातं. म्हणजे जिथं हा रिकाम्या जागेचा प्रश्न आहे, परमनंट तर सोडा, सीएचबीला गव्हर्नमेंट परमिशन द्यायला परवानगी नाही किंवा देत नाही. आणि मग शाळेमध्ये शिक्षकच नसतील, शाळेमध्ये प्राध्यापक नसतील, तर मग महाविद्यालयाची गुणवत्ता कशी वाढवणार, विद्यार्थ्यांची गुणवत्ता कसे वाढवणार, विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देणार, असे अनेक प्रकारचे यामध्ये काही आव्हाने आपल्याला वाटतात.
आता वेळ फार झालेला आहे, परंतु एवढे आव्हाने मी या ठिकाणी घेतो आणि शेवटच्या समारोपाकडे येतो. आता एकूणच शैक्षणिक धोरण जे आहे, त्या शैक्षणिक धोरणाचा आपण सरासर जर विचार केला तर यामध्ये अनेक आव्हाने जरी असली तरी काही बाबतीमध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण 3 ते 4% जीडीपीचा खर्च किंवा जीडीपी शिक्षण विभागावर खर्च केला होता, तर तो आता 6% पर्यंत वाढणार आहे. आणि हा 6% खर्च केल्यामुळं काही प्रमाणामध्ये आपल्याला सुविधा निर्माण होतील असं वाटतं. त्यानंतर 6वी आणि 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये जो महत्वाचा टप्पा आहे, तर त्यामध्ये वैज्ञानिक प्रयोगशीलता, त्यांची संशोधन क्षमता विकसित करणे, शुद्ध संस्कृत विचाराची जोपासना करणे, तर हे या काळात कदाचित त्यांनी जर भर दिला या शिक्षणावर तर हे सर्व निर्माण होऊ शकेल. त्यानंतर यामध्ये बोर्डाची जे पद्धत किंवा एचएससी एससी जे हे केलेलं आहे, HSC आणि SSCचं जे काही सेमिस्टर केलेलं आहे, तर ते सुद्धा चांगलं आहे. कारण या नवीन शिक्षण धोरणाचा अवलंब झाल्यानंतर आतापर्यंत जे धसका घेतला होता लोकांनी 10वीचा आणि 12वीचा, तर तो धसका काय राहणार नाही. आणि परीक्षेतून मिळणारी आवाजवे गुण किंवा त्यांचं जे गुणवत्ता आहे, तर ते गुणवत्तेचे भांडवल करून ज्या कोचिंग क्लासेस चालतात, तर त्यालाही आणि कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून जे ग्रामीण पालकांची लूट होते ती थांबली जाईल असं मला वाटतं. त्यानंतर पदवी शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना कला वाणिज्य हे विषय या शाखामध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना पुढे इतर शाखेचं सुद्धा शिक्षण त्यांना घेता येणार आहे. तर ही सुद्धा एक यामध्ये चांगली बाब आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना जर कॉम्प्युटरचं ज्ञान, कोडिंग वगैरे जर आलं तर वेबसाईट डिझाईन करू शकतील. अनेक मुलांनी या कोरोना काळामध्ये ह्या बाबी केलेल्या आहेत. तर एकंदर आपण जर 21व्या शतकाचा विचार जर केला तर ते त्या शतकाला काही प्रमाणामध्ये पूरक धोरण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पूर्वीची कारकुनी पद्धत निर्माण करणारी शिक्षण पद्धती होती, तर त्यामध्ये थोडीशी व्यावसायिकता येऊन एक आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण भारत बनण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलले जातील असे वाटते. शेवटी आपण एवढंच म्हणू शकतो की 34 वर्षाच्या एक प्रदीर्घ अंतरानंतर हे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि या धोरणामुळं अनेकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. या धोरणाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी कस्तुरीरंगन यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बजावलेली आहे आणि या धोरणाचं काही बाबतीमध्ये तर आपल्याला स्वागत करावंच लागेल किंवा स्वागत जर आपण केलं तर यामुळे शिक्षणाला बळकटी मिळेल. शिक्षणाची व्याप्ती, कौशल्य विकास, समानता, सामाजिक न्याय, गुणवत्ता हे जे शिक्षणाचे धोरणाचे उद्दिष्ट आहेत, तर ते उद्दिष्ट साध्य होतील असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मी माझ्या भाषणाला इथं पूर्णविराम देतो. जवळपास 2:50 झालेले आहेत. बराच वेळ 1-1.5 तास झाले, बराच वेळ झालेला आहे. रात्री कोल्हाकडे सरांनी बाकीचे ऐकणारे सर 1-1.5 तास तुमचं भाषण चाललं पाहिजे असं मला फोन केल्यामुळे पुन्हा मी थोडंसं ॲडिशन करून थोडं सविस्तर या ठिकाणी बोललेलो आहे. आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा की एक महाराष्ट्रातलं नामवंत महाविद्यालय राजर्षी शाहू स्वायत्त महाविद्यालय, जिथला मी विद्यार्थी सुद्धा आहे आणि तिथं कर्मचारी सुद्धा होतो, मला या महाविद्यालयाचा आजही सार्थ अभिमान आहे. आणि या महाविद्यालयाला मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. त्यामुळं या महाविद्यालयाचे शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, ते सर्व प्राचार्य, माझे सर्व मित्र परिवार, स्टाफ, त्या सर्वांनी मला ही संधी दिली. माझं तोडकं मोडकं का असेना पण आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.